अगदी ब्रिटिश काळामध्ये सातारा कलेक्टर ऑफिस गॅझेटमध्ये आणि कोल्हापूर कलेक्टर ऑफिस गॅझेटमध्ये नोंदी आहेत. 35 वाघ मारल्याच्या नोंदी आहेत त्या काळात. जे पुष्पा पिक्चरमध्ये तुम्ही सिनेमामध्ये बघितलं, ते मी रियालिटीमध्ये पाहिलं. शिकार करायची पण विशिष्ट पद्धत आहे वाघाची. वाघ स्वतःच्या वजनापेक्षा 5 पट मोठ्या प्राण्याची पण शिकार करू शकतो. वाघानं जर आपल्या नुसतं असं साठलं ना, तर आपली स्किन निघून तिथे. मग वाघाचा नैसर्गिक मृत्यू कशामुळे होऊ शकतो? नैसर्गिक मृत्यू होण्याचे कारण 2 आहेत बघा. आता एका साईडला जर माणसाला दोरी पकडली आणि एका साईडला जर वाघ पकडला, तर 20 माणसं निवडलं तर वाघ हलणार पण नाही का इन्सान. बापरे. इतकी ताकद वाघामध्ये. वाघाला ज्यावेळेला भूक नाही लागली, हा. त्याच्या पुढून 50 हरणं गेले तर तू बघणार पण नाही. जसं आपण बघितलं की बरेच लोक बँकॉकमध्ये जाऊन वगैरे वाघांवरती हात हो, ठेवून हो, फोटो काढतात. हो. असं इंडियामध्ये बिलकुल अलाउड नाही. एकाच एरियामध्ये वाघ आणि बिबट्या एकाच वेळेला राहू शकतात. त्यांच्या जाण्या येण्याच्या मार्गाच्या वेळा देखील त्यांनी ऍडजस्ट केलेल्या असतात. सो मग आता जर वाघाने किंवा बिबट्याने दोघांपैकी कोणत्याही जनावराने आपल्यावर हल्ला केला तर आपल्याला वाचण्यासाठी वेळ मिळतो का? आता डिफेंड करते. नमस्कार. आजचा पॉडकास्ट नेहमीप्रमाणे खास आहे, कारण आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत गप्पा मारायला आलेले आहेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे रिजनल डिरेक्टर म्हणजे IFS तुषार चव्हाण सर. आणि तुषार चव्हाण सरांबद्दल विशेष करून माहिती सांगायची म्हणजे ज्या गोष्टीची बहुतांश लोक स्वप्न बघतात किंवा मला UPSCची तयारी करायची आहे, त्यासाठी आपलं घरदार सोडून पुणे, मुंबई, दिल्ली अशी शहरं गाठतात. अशा शहरांमध्ये जाऊन त्यांनी दिल्लीमध्ये त्यांचं एज्युकेशन पूर्ण केलं, दिल्लीमध्ये त्यांची UPSCची तयारी केली आणि ऑल इंडिया रँक 12 ही घेऊन ते IFS मध्ये सिलेक्ट झालेले होते. सर, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा खूप लोकांच्या दृष्टीनं आकर्षणाचा एक विषय झालाय आणि खूप लोक त्याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करतायत. त्या अनुषंगानं पहिल्यांदा तर तुम्ही 2 वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणल्यात, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. जेणेकरून आपल्या या व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांची संख्या आणखीन वाढेल. येस. आता आपल्या पॉडकास्टच्या विषयाकडे येताना मला पहिला प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे की जुन्या काळी अगदी शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा सह्याद्रीच्या या भागामध्ये वाघांचं अस्तित्व होतं आणि नंतर एकंदरीत गेल्या काही वर्षात परिस्थिती अशी आली की बाबा सह्याद्रीच्या भागात फक्त 3च वाघ आहेत. तर खूप वाघांपासून 3 वाघांपर्यंत येण्यापर्यंत नेमकं काय घडलं की ज्याच्यामुळे वाघांची संख्या कमी झाली? तुम्हाला काय वाटतंय? बघा की आपण जर इतिहासातले पूर्वीचे दाखले पाहिले, अगदी सभासद बखर असेल किंवा जेते शेखावले असेल, या सगळ्या ऐतिहासिक डॉक्युमेंटमध्ये वाघाचा उल्लेख आहे. उल्लेख आहे. अगदी आपला जो किल्ले वासोटा आहे, हो. त्याला शिवाजी महाराजांनी व्याघ्रगड नाव दिलं. याचं कारणच असं आहे की या भागामध्ये फार पूर्वीपासून वाघाचं अस्तित्व होतं. बरोबर. विविध वाघांचं अस्तित्व हे अगदी घाटमाथ्याच्या वरच्या भागापर्यंत आणि खाली कोकणामध्ये हे पूर्ण सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये वाघांचं अस्तित्व फार पूर्वीपासून आहे. ज्यावेळेला ब्रिटिशर्स भारतामध्ये आले आणि त्याच्यात पूर्वीचा थोडासा काळ की ज्या वेळेला राजे रजवाड्यांनी प्लेजर हंटिंग किंवा गेम हंटिंग सुरू केलं, त्यावेळेला कुठेतरी वाघांची संख्या कमी झाली. ओके. अगदी ब्रिटिश काळामध्ये सातारा कलेक्टर ऑफिस गॅझेटमध्ये आणि कोल्हापूर कलेक्टर ऑफिस गॅझेटमध्ये नोंदी आहेत. 35 वाघ मारल्याच्या नोंदी आहेत त्या काळात, ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या काळामध्ये. तर कोल्हापूर, सातारा, सांगली या पूर्ण सह्याद्रीच्या भागामध्ये वाघांचं अस्तित्व फार पूर्वीपासून आहे. शिकारीचं प्रमाण वाढल्यामुळं दोन्ही म्हणजे वाघांची इंडिव्हिज्युअल शिकार आणि तृणभक्षक प्राण्यांची देखील शिकार, त्याच्यामुळं त्यांची संख्या ही रोडावली. ओके. मागच्या काही वर्षाच्या काळामध्ये वाघ हे मायग्रेटरी नेचरचे असल्यामुळे येत जात होते, कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसायचे, परत वर्ष 2-2 वर्ष दिसायचे नाहीत. परंतु वाघांचं अस्तित्व हे सातत्याने या भागात आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची स्थापना 2010 साली झाली. तेव्हापासून एक डेडिकेटेड एफर्ट्स तयार झाले की ज्याच्यामध्ये वाघांचं संवर्धन केलं गेलं. वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रोटेक्शनचं काम केलं. आमच्याकडे 64 प्रोटेक्शन कॅम्प आहेत जंगलामध्ये. ओके. ते 24/7 मॅन्ड आहेत. आणि या सगळ्या एफर्ट्समुळं मागच्या 2 वर्षामध्ये 3 वाघ इथं विसावले. STR 1, 2 आणि 3 हे तिन्ही वाघ ज्यावेळेला विसावले त्यावेळेला याचा पुढची स्टेज काय की वाघांचं जे अस्तित्व हे कमी झालं होतं ते आता वाढल्यानंतर पूर्ण 1165 चौरस किलोमीटरचा एरिया, या भागामध्ये जर वाघांची संख्या वाढली तर पर्यायानं पर्यटन वाढेल, लोकांचं अर्थार्जन वाढेल
आणि एकंदर ह्या भागाचा विकास होईल. यासाठी वाघांची संख्या वाढणं हे खूप कालानुरूप गरजेचं आहे. बरोबर. आता बोलता बोलता आपण म्हणालो की व्याघ्र संवर्धन आणि त्यासाठी आपल्याकडे 64 प्रोटेक्शन हंट्स आहेत. हो. तर व्याघ्र संवर्धन आणि प्रोटेक्शन हंट्स हे काय करतं नेमकं? व्याघ्र संवर्धन म्हणजे बघा, की काय आहे, की आपण त्याला मराठीमध्ये कुटी म्हणू, बरोबर. निरीक्षण कुटी. हं. अशा कुट्या ह्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजिक लोकेशनला आपण लावलेल्या आहेत. ओके. ज्याच्यामध्ये आपला स्टाफ, वनरक्षक, वनपाल आणि वनमजूर हे लोकं 24 तास तिथं पूर्ण प्रोटेक्शनचं काम करतात. शिवाय पायी पेट्रोलिंग करतात, मोटरसायकल पेट्रोलिंग करतात, बोट पेट्रोलिंग करतात आणि रात्रीच्या वेळी तिथं वास्तव्याला असतात. हं, हं. त्याच्यामुळे काय आहे, की आपला जंगलावरती 24/7 व्हिजिलन्स आहे. ओके. कुठल्याही पद्धतीची शिकार होऊ नये, लोकांचा अटकाव होऊ नये, याच्यासाठी आपला पूर्ण स्टाफ तिथं कायम असतो. हं, शिवाय हं. जे कॉन्झर्वेशनची कामं आहेत, सॉइल मॉइश्चर कॉन्झर्वेशनची कामं असतील किंवा आपण असं म्हणू की मिडो डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो आपण, कुरण विकासाची हं, कामं हं, असतील, हं. अशी विविध कामं आपण जंगलामध्ये करत राहतो. त्याच्यामुळं काय होतं, की जंगलातल्या तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढते आणि त्यांची आणि संख्या वाढल्यामुळं पर्यायानं वाघ मांसाहारी त्यांची शिकार. प्राण्यांची संख्या वाढते. येस. याच्यामध्ये आपण जंगलवाढीसाठी एवढे प्रयत्न करत असतो. दुसऱ्या बाजूला आम्ही पुष्पासारखा एखादा पिक्चर बघतो, की ज्याच्यातून चंदनाची चोरी होत असते किंवा माझ्या मते दक्षिण भारतामध्ये विजयन का विजय हो, हो. असा कोणतरी एक होता. तर तो पण तस्करी वीरप्पन. वीरप्पन, येस वीरप्पन. तर तो तस्करी करणारा होता किंवा बहुतांश जे अ, कुख्यात गुन्हेगार आहेत, तर ते कुठं आडोशाला जातात, तर ते जंगलामध्ये आडोशाला जातात. सो त्यांच्याकडून आपल्या या वन्य संपत्तीला जो धोका असतो, त्या धोक्यापासून तुम्ही कसे अलर्ट राहता? आता हे बघा, ह्याच्यामध्ये जर उदाहरण द्यायचं झालं तर मी गडचिरोलीमधलं उदाहरण दिलं. हं, जे पुष्पा पिक्चरमध्ये तुम्ही सिनेमामध्ये बघितलं, हं. ते मी रिॲलिटीमध्ये पाहिले. गडचिरोलीमध्ये इंद्रावती आणि प्राणहिता अशा 2 नद्यांचा तिथून पूर्ण फ्लो गडचिरोलीला हा नॉर्थ टू साऊथ जातो ओके. आणि साऊथच्या दिशेने गोदावरीचं फार मोठं पात्र आहे. हं, तर जर 3 नद्यांचा विचार केला, गोदावरी, इंद्रावती आणि प्राणहिता, या तिन्हीच्या पात्रामधून सागवानाची फार मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात होती. ओके. त्याचे तराफे बांधले जात होते आणि त्या तराफ्यांची वाहतूक ही पावसाच्या दिवसात फ्लड व्हायला ज्याला नदीला फार मोठा पूर येईल, त्यावेळेला ते उन्हाळ्यात कापलेली लाकडं नदीत घेऊन जायचे आणि तिथून तराफे बनवून खाली तेलंगणाच्या दिशेने घेऊन जायचे. तर ही तस्करी फार मोठ्या प्रमाणात होत होती. मग आम्ही तिथं प्रोटेक्शन कॅम्प्स लावले, तिथल्या लोकल लोकांनी इन्व्हॉल्व केलं, त्यांचं प्रबोधन केलं आणि हळू त्यांचा जो नेक्सस आहे, जे हं, त्याचं हं. डाउनवर्ड मार्केटपर्यंतच्या लिंकेजेस आहेत, त्या सगळ्या शोधल्या आणि त्याची पाळंमुळंच आम्ही उखडून काढली. ओके. तर डेफिनेटली असे घटना, तस्करीच्या घटना किंवा आता आपल्या वेस्टर्न घाटचा जर विचार केला, बरोबर. तर नरक्या नावाची एक वनस्पती आहे. नरक्या. नरक्या नावाची वनस्पती ही खूप चांगली आयुर्वेदामध्ये वापरलेली वनस्पती आहे आणि त्याचा मॉडर्न डे मेडिसिनमध्ये पण वापर केला जातो. त्याचा देखील अवेअरनेस नसल्यामुळं बऱ्याच लोकांनी त्याची तस्करी केली. परंतु आपण त्याचं कॅटेगरी चेंज केली, त्या वनस्पतीची हायली प्रोटेक्टेडमध्ये आणलं आणि त्याचा व्हिजिलन्स वाढवला. हं, त्यामुळे हं, आता हं. नरक्याची झाडं ही जंगलामध्ये फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि त्याची तस्करी म्हणजे एकदम नाहीच्या बरोबर आहे. मग तसं जसं या वनस्पतींची किंवा सागवानाची तस्करी झाली, तशी वाघांच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला असं वाटतं की बाबा तस्करी झाली असण्याची शक्यता आहे, की ज्याच्यामुळे त्यांची संख्या शिकारीमुळे कमी झाली असेल? तस्करीचं जे प्रमाण आहे ना, की काही कम्युनिटीज ही ट्रॅडिशनली हंटर आहेत. ओके. बहेलिया म्हणा किंवा पारधी म्हणा, अशा समाजातील लोकं हे त्यांच्या अज्ञानातून म्हणा किंवा त्यांचं ते परंपरागत व्यवसाय हं, असल्यामुळं ह्या हं. तस्करीमध्ये होते. याची जी डिमांड आहे ती जनरली चायनीज मेडिसिनमध्ये आहे. ओके. तर चायनाची डिमांड हे भूतानच्या मार्गानं किंवा नेपाळच्या मार्गानं भारतामध्ये यायची आणि इथून तस्करी करून लोकं हाडं असतील, दात असतील किंवा स्किन असेल हं, वाघांची, हं, याची हं. तस्करी फार मोठ्या प्रमाणात चालायची. परंतु वन विभागानं व्हिजिलन्स चांगला ठेवला. काही आमच्या डिपार्टमेंटचे खूप रिनाउंड अधिकारी डॉक्टर रामगावकर, त्यांनी अगदी मध्य प्रदेशमध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ह्यांच्या टोळ्या पकडल्या. तस्करांना पकडलेलं आहे. त्याच्यावरती ओके. कारवाई केली आणि कोर्टामधून त्यांना सजा पण झाली. ओके. त्याच्यामुळं याचं जे तस्करीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात होतं, ते आता फार कमी आलेलं आहे आणि नगण्य अशी तस्करी होऊ शकते. परंतु डिपार्टमेंटचे व्हिजिलन्स फार हाय लेव्हलला आहे. म्हणजे जसं जंगलाबाहेरच्या जगामध्ये पोलिसांचं एक समांतर कायद्याचं राज्य चाललेलं असतं, तसं जंगलामध्ये वन विभागाचं एक कायद्याचं राज्य चाललेलं असतं, असं आपण निश्चित, म्हणायला निश्चित. पाहिजे. हो, हो. मग याच्यामध्ये ज्यावेळी
आपला वनमजूर असेल, वनरक्षक असेल, हा जंगलामध्ये फिरतोय, त्यावेळी त्याच्यावरती बाकी कोणत्या तरी जंगली श्वापदांकडून, मग त्याच्यामध्ये वाघच नाही तर बाकीचे बरेच प्राणी असतील, त्यांच्याकडून हल्ला होण्याची शक्यता असते का? किंवा त्याची आपण काळजी कशी घेतो? निश्चित हल्ला होण्याची शक्यता डेफिनेटली असते, कारण की एखाद्या ठिकाणी झुडपाचा भाग आहे, हं, तर हं, गवा हं. आतमध्ये सरतोय आपल्याला माहित नसतं. माहीत आपण नसतं. जर चालत चालत निघालो तर अचानक गवा येऊन त्याच्यावरती अटॅक करू शकतो. म्हणून तो आम्ही शक्यतो काय करतो, 4 ते 5 लोकांची टीम असेल तरच जंगलात वॉक करायचं. एकट्या दुकट्यानं आम्ही पेट्रोलिंग करायला लावत नाही कधी. ओके, मग ओके. 4-5 लोकं असतील तर आवाज करत जातात ते, बघत जातात ते. त्यांचे मार्ग असतात. त्यांना माहिती आहे कुठल्या भागामध्ये आपण हळू जायला पाहिजे, कुठल्या पाणवठ्यावरती पाणी प्यायला प्राणी थांबलेले असू शकतात. त्यामुळे ट्रॅडिशनली ते पेट्रोलिंग करत असल्यामुळं त्यांना पूर्ण एरियाचं नॉलेज असतं. ओके. आणि असे जर प्राणी सपोज अस्वलच एखाद्या वेळेला पुढून आलं, हं, तर यांना हं. माहिती आहे की आपण लगेच पुढे-पुढे जायचं नाही. थोडं थांबायचंय. ओके. किंवा गव्याचा कळपच रस्त्यावरती चरत आहे. हं. तुम्ही थांबा अर्ध्या तासाने, 1 तासाने गव्याचं कळप हळू बाजूला निघून जाईल. मग तुम्ही मार्गस्थ व्हा किंवा तुमचा रस्ता बदलून दुसऱ्या मार्गाने जा. ओके. म्हणजे अव्हॉइडन्स इज द बेस्ट स्ट्रॅटेजी. आपण त्यांची छेड काढायला जायचं छेड नाहीये काढायला बेसिक. जायचं नाही आणि ते पण आपल्याला काही छेड करायला येत नाही. म्हणजे स्वतःहून त्यांच्याकडून कोणत्याच प्राण्याकडून अटॅक होत नाही, असं आपण म्हणू अटॅक शकतो का? होण्याची बघा 2च गोष्टी आहेत. एक तर हां. सेल्फ डिफेन्समध्ये. हं, प्रत्येक प्राण्याचं एक क्रिटिकल डिस्टन्स आहे, एक अंतर आहे, की हं, अस्वलापासून जर तुम्ही 100 मीटरवरती, 50 मीटरवरती असाल, हं. त्याला वाटलं की माझ्या जीवाला धोका आहे ह्या माणसाकडून, तरच ते रिटेलिएशन म्हणून अटॅक करू शकतं. ओके. आणि दुसरी गोष्ट काय आहे, की ज्या मादीच्या जवळ पिल्ले आहेत, हां. ती जास्त कॉशियस असते, ओके. की माझ्या पिल्लांना कोणी अटॅक करेल, काय करेल म्हणून रिटेलिएशनमध्ये ते अटॅक करू शकतात. तर अशा प्राण्यांपासून आपण एक सेफ डिस्टन्स जर मेंटेन ठेवलं, तर अटॅकाचा चान्स फार कमी आहे. मग जंगलामध्ये फिरताना म्हणजे आपल्याकडं आधी तर असं म्हणायचं की ज्यावेळी अफजल खान आलेला त्यावेळी सूर्याच्या किरणांना सुद्धा जवळीच्या खोऱ्यामध्ये झाडांची परवानगी घेऊन जमिनीवर पोहोचायला लागतं. एवढं येस. घनदाट जंगल आहे. तर ह्याच्यामध्ये फक्त वाघच नाही तर आणखीन कोणते प्राणी आहेत की ज्यांच्याकडून म्हणजे नवीन कोणतरी आहे की ज्याला जंगलात फिरायला जायचंय आणि मस्ती-मस्तीमध्ये कधीतरी कार्यक्रम होतो. आयुष्याचे व्यवस्थित शेवट होऊन जातो. तर कोणत्या प्राण्यांचं अस्तित्व आहे आणि त्यांच्यापासून आपण काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दल काय सांगाल? सगळ्यात टॉपचं प्रेडेटर तर डेफिनेटली वाघ आहे आपल्याकडे. बरोबर. त्याच्यानंतर जर सेकंड प्रेडेटर म्हटलं तर आपल्याकडे बिबट्या आहे. हं. बिबट्यांची पण संख्या पूर्ण सह्याद्री टायगर रिझर्व्हमध्ये 70 बिबट्या आहेत. बापरे! आणि 5 वाघ, 70 बिबट्या आहेत. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याकडे रात्रीच्या वेळेला शक्यतो बाहेर पडणारे तरस प्राणी असेल, हं. कोल्हे आहेत, लांडगे आहेत. त्याच्यानंतर काही शाकाहारी प्राणी देखील लिथल राहू शकतात. म्हणजे त्यांचा वार फार डेंजर होऊ शकतो. पहिला जसे आहे की? गवा. ओके. गव्यानं जर जोरात येऊन धडक दिली तर फार मोठ्या प्रमाणात अपघात घडू शकतो. त्यानंतर आहे रानडुक्कर. हं. रानडुकराचे देखील 2 सुळे फार मोठे असतात. त्यामुळे ते एका स्ट्रेट लाईनमध्ये येऊन जर त्याने अटॅक केला तर माणूस जागेवर जायबंदी होऊ शकतो. त्यानंतर अस्वल आहे. हं. अस्वलाचा देखील अटॅक लिथल असू शकतो. त्यानंतर अजगर आहे. विविध प्रकारचे साप आहेत जंगलामध्ये. त्याच्यानंतर हार्बेवरसमध्ये आपल्याकडे सांबर आहे. सांबर तर अटॅक करत नाही कधीच म्हणजे हां. कधी येऊन धडक देणार नाही. परंतु अनावधानानं जाताना तुम्ही त्याच्या रस्त्यातच येऊन उभं राहिलात तर काय सांगता येत नाही. ओके, ओके. त्यानंतर भेकर आहे. भेकर तर फार भित्रा प्राणी आहे. म्हणजे माणसाचं चाहूल जरी लागली तर तो जंगलामध्ये निघून तो जातो. भेकड हा शब्द कदाचित भेकरवरूनच आला येस, असावा. त्याच्यामुळेच आलेला आहे तो. ओके. तर असे विविध प्राणी आपल्याकडे आहेत. यानंतर चितळ आहे. चितळ देखील आवाजाला जरी निघून जातं जंगलामध्ये. ओके. असे विविध तृणभक्षक प्राणी देखील आहेत. स्पेशली म्हटलं तर काही बर्ड्स पण आहेत. जे मोठे-मोठे बर्ड्स आपल्याकडे आहेत. हॉर्नबिल आहे. हं, हं. त्यानंतर ईगल आहे, सर्पंट ईगल आहे, मायग्रेटरी बर्ड्स आहेत आपल्याकडे. काही खेकड्याच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत, ज्या एंडेमिक आहेत आपल्या भागामध्ये. काही माशाच्या प्रजाती आहेत, त्या तलावामध्ये एंडेमिक आहेत. तो आपल्याकडे युनेस्कोचं नॅचरल हेरिटेज हेरिटेज. साईट आहे. बरोबर. सातारा जिल्ह्यामध्ये बघा, की कास, कोयना, चांदोली आणि खाली राधानगरी. हं. एवढ्या हेरिटेज साईट एकट्या पूर्ण वेस्टर्न घाटमध्ये आहेत. त्यामुळं खूप जे विविधता नटलेला आपला भाग आहे. जे लोकं जंगलामध्ये जातात, त्यांनी जर आपले डोळे उघडे ठेवले आणि फ्लोरा आणि फाउना बघितला, तर हं. ते काउंट करत राहतील एवढ्या प्रजाती त्यांना दिसतील. खरं फक्त तो बघण्याचा एक अँगल पाहिजे. येस. तर जवळपास 70 बिबट्या आहेत, 5 वाघ आहेत. मग बिबट्या आणि वाघ एकाच प्रदेशामध्ये कोएक्झिस्ट करू शकतात, की त्यांची टेरिटरी ते वेगवेगळी मार्क करून ठेवतात? नाही, एकाच एरियामध्ये राहतात. कसं आहे, की बिबट्याचा जो टेरिटरी आहे, हं. तो थोडासा डेन्स टेरिटरी प्रिफर करतो. आतमध्ये असतो तो. हां, म्हणजे
जिथं जास्त चांगलं झाडोळं आहे अशा ठिकाणी बिबट्याचा अधिवास आहे. ओके. आणि वाघाचा जो अधिवास आहे, वाघाला थोडासा प्लेन एरिया आवडतो. हम्म. कुरणाचा एरिया असेल जिथं विजिबिलिटी चांगली आहे अशा एरिया वाघाला आवडतो. एकाच एरियामध्ये वाघ आणि बिबट्या एकाच वेळेला राहू शकतात. त्यांच्या जाण्या येण्याच्या मार्गाच्या वेळा देखील त्यांनी ऍडजस्ट केलेल्या असतात. अच्छा. म्हणजे एखाद्या वेळेला वाघ निघून गेला की थोड्या वेळानं त्याच कॅमेरा पुढून बिबट्या पण चालला जातो. असं नाहीये की वाघाची टेरिटरी वेगळी आणि बिबट्याची वेगळी नाही. ते ओव्हरलॅपिंग आहे 100%. ओके. आणि सह्याद्रीमधले जे बिबटे आहेत ते वाघासोबत राहायला एकदम अडॅप्ट झालेले आहेत. ओके. त्यामुळं त्यांच्या दोघांचं कॉन्फ्लिक्टची सिच्युएशन फार कमी प्रमाणात येते. ओके. कॉन्फ्लिक्ट होत नाही असं म्हटलं तरी. होत नाही म्हणता येणार नाही. एखादा जर चांगला मेल बिबट्या एखाद्या वाघाला पण नडू शकतो. असं नाही की जास्त नाहीच ताकदवर जाणार. वाघच आहे पण. वाघच आहे डेफिनेटली. एक व्यवस्थित सुदृढ माणूस जसं आपण म्हणतो तसं सुदृढ वाघाचं वजन काय असू शकतं? वाघाचं वजन बघा 2 आहेत. एक आहे मेल हम्म. आणि एक आहे फिमेल. तर फिमेलचं वजन साधारणतः 120 ते 170 किलो वरती असेल. ओके. आणि जो मेल आहे त्याचं वजन 170 ते 220 किलो पर्यंत असेल. बापरे. आणि बिबट्याचं वजन बिबट्याचं वजन साधारणतः 70 किलो ते 80 किलो पर्यंत असणार. मॅक्सिमम हा. तिथपर्यंत असू शकतं. हो. त्यामुळं वाघापुढे आपला टिकाव लागू शकणार नाही हा ह्याची म्हणजे शक्यता जास्त आहे. फक्त वजनाचाच विषय नाहीये. वाघाच्या मसल्स खूप डेन्स आहेत. वाघाची जॉची स्ट्रेंथ चांगली आहे. हम्म. आता एका साईडला जर माणसाला दोरी पकडली आणि एका साईडला जर वाघ पकडला, तर 20 माणसाने ओढलं तर वाघ हलणार पण एका इंचाने. बापरे. इतकी ताकद वाघामध्ये. त्यामुळं बिबट्याचा आणि वाघाचा तसा फिजिकली कॉम्बॅटमध्ये सामना होऊ शकत नाही. वाघ कधी पण सुपिरियर्स राहणार ओके. त्याच्यामध्ये. ओके. त्यामुळे बिबट्या काढता पाय घेतो आणि हायली अडॅप्टिव्ह असल्यामध्ये निघून जातो. ओके. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे मूवी जो होता त्याच्यामध्ये एक सीन होता की त्यांनी नेगल नावाचा एक वाघच होता तो पाळलेला होता किंवा पाळलेला म्हणण्यापेक्षा त्यांच्या सोबत होता. तर वाघ सुद्धा इतका माणसाळलेला असू शकतो का किंवा होऊ शकतो का जर आपण त्याच्यावरती प्रयत्न केले? तुमचा काय अनुभव आहे इतक्या दिवसांमध्ये? नाही, आपण भारताचे जे कन्झर्वेशन आहे ना, याच्यामध्ये माणसाळ्याला किंवा आपण म्हणू की ह्युमन रेज इम्प्रिंट करायला पूर्ण कायद्याने बंदी आहे. आपण पूर्ण वाईल्ड नेचरलाच पूर्ण प्राण्यांना सांभाळतो ओके. आणि ह्युमन इम्प्रिंट करत नाही. एखादं जर कप जरी आपल्याला भेटलं, हा. तर त्याला आयसोलेशन मध्येच आपण वाढवतो. म्हणजे आपल्या माणसांचा जास्त सन्मान येणार नाही अशा पद्धतीनेच वाढवतो. त्याच्यासाठी वेगळे लॉज आहेत म्हणजे की त्याच्या येस. ते माणसासोबत जास्त नाही राहिलं नाही राहिलं पाहिजे. त्यांचं वाईल्ड नेचर आहे ते आपण ब्रेक नाही करत. पाहिजे. ओके. जसं आपण बघितलं की बरेच लोक बँकॉकमध्ये जाऊन वगैरे वाघांवरती हात हो, ठेवून हो, फोटो काढतात. हो. असं इंडियामध्ये बिलकुल अलाउड नाहीये. ओके. नाही पण आपल्याकडे होतं की म्हणजे ताडोबामध्ये गेल्यानंतर जर वाघ दिसला नाही तर मग ती माझं व्याघ्र जी काही सफारी आहे ती सफारी फेल गेली किंवा अमुक वेळेत तो वाघ तिथंच आला पाहिजे असं एक लोकांची अपेक्षा असते. आता तुम्ही जंगलामध्ये असता, तुम्ही म्हणजे एक दृष्टीने ते तुमचं कुटुंब आहे असं आपण म्हणूयात आणि त्या कुटुंबामधल्या लोकांवरती बाहेरचे लोक येऊन ज्यावेळी जबरदस्ती करतात की ह्या वेळेला गाण्याचा प्रोग्राम सुरू झाला पाहिजे, जसं वाघ दिसलाच पाहिजे, यावरती तुमची भूमिका काय असते? नाही काय आहे बघा की टुरिस्ट एरियामध्ये नाही का वाघ दिसला पाहिजे. वाघाच्या भोवती पूर्ण इकॉनॉमी डेव्हलप झालेली आहे. लोकांना जंगलात गेले की वाघ बघण्यासाठी खूप उत्सुकता असते. तेवढा मॅग्निफिसंट ॲनिमल आहे वाघ. बरोबर. त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. परंतु वाघ हा एक इंडिपेंडेंट ॲनिमल आहे. तो कुठल्या वेळा शिकारीला येणार, कधी पाणवठ्यावरती पाणी प्यायला येणार, कधी रस्त्याने फिरणार, ही त्याची स्वतःची स्वायत्त आहे. बरोबर. त्याच्यामध्ये काही वन विभागाचं किंवा तो कुणाचं ऐकणार नाही. आणि जर एखाद्या वाघाला भूक लागली असेल, 50 गाड्या उभ्या असतील, तरी त्यांच्या पुढे देखील तो शिकार करेल. ओके. त्यामुळे वाघाचं जे नेचर आहे ना, ते तो वाघच जाणार. हम्म. म्हणून जरी टुरिस्ट लोकांची खूप अपेक्षा असते की आम्हाला वाघ दिसला पाहिजे. सह्याद्रीमध्ये पण खूप लोकांची अपेक्षा आहे की आम्हाला वाघ दिसला पाहिजे. परंतु सह्याद्रीतले जे वाघ आहेत ते शाय नेचरचे आहेत. हम्म. आम्ही जरी सरकारी गाडी घेऊन कधी निघालो आणि पुढे वाघ बसला असेल तर विदिन सेकंद तो उठून आतमध्ये जंगलात निघून जातो. ओके. तो काय रस्त्यावरती बसून राहत नाही. कारण त्यांचं हिस्टॉरिकल बिहेवियर तसं आहे. ते ह्युमन पासून लांबच राहतात. ओके. माणसांच्या जवळ येत नाहीत. ओके. परंतु काही पर्यटक क्षेत्रातले वाघ हे त्या जिप्सीच्या रोजच्या ये जायला इतके हॅबिच्युअल झालेले असतात की ते रस्त्यावरती बसून राहतात. ओके. ओके. पण माझं असं सगळ्यांना म्हणणं आहे की फक्त वाघच बघायला जंगलात नाही यायला पाहिजे. खूप सारे बर्ड्स दिसतात, बाकीचे प्राणी दिसतात, वेगवेगळ्या वनस्पती दिसतात. याचा देखील तितकाच आनंद घेतला पाहिजे जेवढा वाघाचा घेतला जातो. बरोबर. आणि वाघ असं काय तो एखादा नाटकातला कॅरेक्टर नाहीये की तो तिथंच येऊन थांबणार त्याच वेळेला की त्याच वेळेला तो शिकार करणं असं नाहीये. तो वाघाचं बिहेवियर खूप वेगळा आहे आणि तो त्याच्या पद्धतीने राहणारा प्राणी. ओके. तो राजा आहे येस बेसिकली येस. आणि तो त्याच्याच तालानं हो वागणार आहे. हो जसं आपण राजीव गांधी पुण्यामध्ये आहे
तिथला एखादा वाघ असेल आणि एखादा व्याघ्र प्रकल्पातला वाघ असेल, तर त्या दोघांमध्ये काही फरक असू शकतो का? म्हणजे स्वभावामध्ये असं काही तुम्हाला वाटतं का? स्वभावामध्ये डेफिनेटली फरक असणार आहे. कारण की राजीव गांधी मधला किंवा कुठल्याही प्राणी संग्रहालयामधला वाघ हा त्या तेवढ्याच एरियामध्ये फिरायला किंवा तिथलंच आयती आलेली शिकार करायला हं, याच्यामध्ये हं, त्याला तो हं. हॅबिच्युअल झालेला आहे. बरोबर. परंतु हाच वाघ जर निसर्गात जो मुक्तपणे फिरतोय, हं. त्याची स्ट्रेंथ, त्याचा आवरा, त्याची शिकार करायची पद्धत, तो ज्या पद्धतीने चालतोय जंगलामध्ये, तो एकदम किंग असल्यासारखं चालणार. पण इकडचा जो वाघ आहे, तो त्याच नॅरो एरियामध्ये राहिल्यामुळं ते त्या पद्धतीनं बिहेवियर असणार. ओके. परंतु तुम्ही जर तो पिक्चर बघितला असेल लाईफ ऑफ पाय, हं. तर तो वाघ ज्यावेळेला निसर्गामध्ये परत जातो, जरी झू मधला असला, तरी ही स्टार्ट बिहेविंग ॲज अ वाईल्ड. त्यांचा जीन, त्यांचा इन्स्टिंक्ट फार स्ट्राँग आहे. नैसर्गिक आहे ते लगेच. म्हणजे काही दिवसातच ते परत वाईल्ड बिहेवियरवरती जाऊ शकतात. ओके, ओके. ज्यावेळी वाघ शिकार करतो, मी असं ऐकलेलं की तो शिकार ती 2-4 दिवस जशी हो. भूक लागेल तसं तो साठवून ठेवतो. मग तो म्हणजे त्याची शिकारीची प्रोसेस काय असते? शिकारीची प्रोसेस बघा सर्वसाधारणपणे वाघाला ज्यावेळेला भूक नाही लागली, हां. त्याच्या पुढून 50 हरणं गेली तरी तो बघणार पण नाही. ओके. आणि ज्यावेळेला त्याला शिकार करायची आहे, हं. त्यावेळेला वाघ सगळ्यात पहिलं तर काय आहे, की तो शक्तीपेक्षा बुद्धीचा जास्त वापर करतो. ओके. कसं करतो? तर एखादा बेसावध प्राणी पाहतो. हं. त्याला स्टॉकिंग ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, हं, की हं, हं. छुपा-छुपा चालत-चालत हो. जायचं. म्हणजे जमिनीला एकदम समांतर पद्धतीनं न दिसता आपल्या वाऱ्यानं पण वास गेला नाही पाहिजे याची वाघ काळजी घेतो. ओके. आणि एकदम जवळ आला, हं. टप्प्यात आल्यावर ज्याला म्हणू आपण, की 20 मीटरवरती, 30 मीटरवरती ज्यावेळेला तृणभक्षक प्राणी असतो, त्यावेळेला वाघ एकदम जंप घेतो आणि 2 जंपमध्येच त्या भक्ष्याला पकडतो. तो जागेवरून जंप घेऊ शकतो. जागेवरून जंप घेऊ तर शकतो. असं अगदी 8-8 फुटापर्यंत, 10-10 फुटापर्यंत जंप घेऊ शकतो ओके, जागेवरून. ओके. आणि शिकार झाली की मग ती शिकार तो परत त्याच्या ठिकाणी हां, घेऊन आता जातो का? शिकार करायची पण विशिष्ट पद्धत आहे वाघाची. हं. वाघ स्वतःच्या वजनापेक्षा 5 पट मोठ्या प्राण्याची पण शिकार करू शकतो. म्हणजे ओके. वाघाचं वजन जर 200 किलो आहे, तर तो 1000 हजार किलोच्या गव्याची पण शिकार करू शकतो. बापरे! मग वाघाची जी स्ट्रेंथ आहे, वाघ काय करतो सगळ्यात पहिल्यांदा, तर त्यांना माहिती आहे, की इथं नरडीला ज्यावेळेला पकडलं जातं गळ्याला, तर तिथं कसं आहे, की श्वासनाचे मार्ग आहेत, फूड पाईप आहे, एअर व्हेंट्स आहेत. त्यांना पहिले ते ब्लॉक करतात. आणि तिथला चावा घेतल्यामुळं नाही का सफोकेशननी प्राणी जागेवरच मरतो. हं. विदिन काही सेकंद ते काही काही मिनिटात. सेकंद ओके. हां, डिपेंड ऑन द प्राणी, कुठला प्राणी आहे. हां. तर समजून झालं, की 2 ते 3 मिनिटामध्ये तो प्राणी जागेवरच मरून जातो. मग एकदा तो प्राणी मेला, की वाघ जिथं मारलं, तिथं कधीच खात नाही. का? वाघाची काय पद्धत आहे, की वाघांना फक्त इतर जंगली श्वापदापेक्षा इतर दुसरा वाघ येऊन पण त्या शिकारावरती खाऊ शकतो. हं. मग वाघाचं पहिलं म्हणणं काय आहे, की दे फॉलो द डिनर एटिकेट्स. आता डिनर एटिकेट्स म्हणजे काय आहे, की वाघ तो प्राण्याला सगळ्यात पहिलं घेऊन जाणार सेफ लोकेशनला. ओके. ओढत दातांनीच. ओढत दाताने घेऊन जाणार त्यांना सेफ लोकेशनला. मग सेफ म्हणजे काय, की झुडपं आहेत किंवा इतर भाग आहेत, अशा ठिकाणी तो घेऊन जाणार. बऱ्याच वेळेला ते खात पण नाहीत लगेच. हं. त्याला पालापाचोळा टाकून त्याच्यावरती किंवा माती टाकून त्याला झाकून ठेवतात. परत ते पाणी प्यायला जातात. वाघांना खूप पाणी प्यायला लागतं. त्याला खूप पाण्याची आवड पण आहे. पाणी पिऊन येणार, बसणार आणि दे फॉलो टायमिंग. आता सपोज 4-5 वाजता शिकार केली ना, तर नेऊन ठेवले शिकार. मग संध्याकाळी 8 वाजता, 9 वाजता त्यांना वाटेल त्यावेळेला येणार खायला. आणि युजुअली वाघाचे डिनर एटिकेट्स का म्हटलं? कारण वाघ खाताना एक विशिष्ट पद्धतीनं खातो. सगळ्यात पहिल्यांदा पार्श्वभागापासून खायला सुरुवात करतो. ओके. ह्याचं कारण काय आहे, की जे आतडी कोतड्या असतात, ते जर फाटले, तर ते पूर्ण शरीराच्या मांसावरती पसरून जाईल, घाण आतली पोटातली. मग ते एकाच झडपेनं आतल्या आतडी कोतड्या पहिले बाहेर काढून टाकतात. तर आता जी आपली STR-05 वाघीण आहे, तिला आम्ही ड्रोनमधनं पूर्ण शूट केलं ती कशी खाते. हां. तर त्याच्यामध्ये आम्हाला असं निदर्शनास आलं, की सगळ्यात पहिले तिने आतडी कोतडा काढले, एका दुसऱ्या लोकेशनला नेऊन ठेवून दिले. मग क्लीन केलं सगळं ते. त्याच्यामध्ये काही घाण नाहीये. मग तिनं पाठीमागच्या बाजूने खायला सुरुवात केली. ओके. आणि ज्यावेळेला खायला सुरुवात केली, तर ते जो सगळ्यात चांगला भाग आहे, पाठीमागचा भाग. आता आपण सातारा म्हणलं की मटण खाणाऱ्या सगळ्यांना मांडीकरचाच भाग पाहिजे असतो. कारण तो खूप चांगल्या पद्धतीनं मांसल भाग हं, असतो. हं, हं. मग ज्यावेळेला सुरुवात करतात ते खायला, तर एका दिवसात तर खाणार नाही. एका दिवसात त्यांना किती लागतं? 20 किलो, 10 किलो, 15 किलो एवढं मटण त्यांना पुरेसे एका दिवसामध्ये. मग एकदा त्यांनी खाल्लं, की परत ते झाकून ठेवतात. दुसरं कोणाला वास येऊ नये, दुसरे जंगली शॉपर येऊ नये, हायना असेल किंवा उल्फ असेल किंवा जे
कार्निवरस प्राणी आहेत हम्म, हम्म, आणि जे स्कॅव्हेंजिंग करतात ते ह्या वासावरतीच असतात किंवा हम्म. दुसरा एखादा वाघ येऊन ते शिकार घेऊ नये म्हणून ते झाकून ठेवतात. परत पाणी पितात, परत आराम करतात, परत दुसऱ्या दिवशी सकाळी परत खातात. म्हणजे एकाच वेळेला पूर्ण भक्ष्य कधी खात नाही. नाहीत. आणि एकदा जर एखादा प्राणी मारला, मानून चला की 100 किलोचे, तर ते 3-4 दिवस तो प्राणी खात राहतात. ओके. आणि अगदीच म्हणजे बोटावर मोजणे एवढीच हाडं शिल्लक राहतात. म्हणजे छोटी छोटी हाडं पण ते चावून खाऊन टाकतात. काही शिल्लक ठेवत नाही. वाघाचं जर तुम्ही जीभ बघितली ना, त्याच्यामध्ये एक ते अणकुचीदार जीभ असते ना, हो, हो. वाघानं जर आपल्याला नुसतं असं चाटलं ना, तर आपली स्किन निघून येईल. सिरियसली? इतके त्याच्यामध्ये पॉवर आहे वाघाच्या जिभेमध्ये. मग स्किन काढतात वाघ आणि आतला भाग खायला लागतात. मग आता प्रत्येक वाघाची आवड निवड आहे. कुठल्या प्राणीची स्किन खातो, कोणी मागच्या भागानं खातो, कोणी स्किन सोबतच खाऊन टाकतो. आणि मोजकी हाडं आणि आतडी कोतळा सोडला आणि जर खालच्या नडग्या सोडल्या, तर बाकी सगळा पार्ट वाघ खाऊन टाकतो. ओके. मग हा वाघ ज्यावेळी शिकार करतो, त्यावेळी तो शिकार तो त्याच्या टेरिटरीमध्ये घेऊन जातो का? तो कुठेही टेरिटरीमध्ये शिकार करतो. टेरिटरीमध्येच हं. शिकारीसाठी सुद्धा बाहेर पडत नाही. नाही, नाही, नाही. गरज नसेल गरज तर तो नाही. बाहेरच पडत हां. नाही. मग त्याच्या टेरिटरीमध्ये दुसरा वाघ येऊ शकतो. हां, वाघ येऊ शकतो सर. आता कसं आहे, की वाघ जरी आला, तरी त्या भागामध्ये जो डॉमिनंट मेल आहे, तो लगेच त्यांच्या वाघ एक दिवस दुसऱ्याशी लगेच भांडण नाही करत. हम्म. जो डॉमिनंट आहे ते एकमेकाला सर्कल करतील, एकमेकाची स्ट्रेंथ बघतील, कोणाची स्ट्रेंथ चांगली आहे, गुरगुरतील. हा. जो सबमिसिव्ह ॲनिमल तो निघून जाईल. ओके. म्हणजे लगेचच भांडणावरती जात नाहीत ते. हातापायीवर येणार नाही. नाही, नाही. जर दोघं तुल्यबळ असतील, दोघांना वाटलं की दोघांची स्ट्रेंथ इक्वल आहे आणि दुसऱ्या नराला वाटलं की मी ह्याची टेरिटरी घ्यायची आहे, मग हम्म. ते फायटिंग पर्यंत जाऊ शकतं. परंतु ओके. 90% वेळा जो सबमिसिव्ह वाघ आहे तो निघून जातो. ओके. आणि ज्यावेळी वाघांमध्ये फाईट होते, त्यावेळी जर एखादा वाघ जखमी झाला, म्हणजे ऑफकोर्स हो, कोण ना हो. कोणतरी होणार आहे, तो हील कसा करतो स्वतःला? आता ज्या पण कॅट स्पीसीज आहेत त्यांना निसर्गाने किंवा प्रत्येक प्राण्याने एक वरदान दिले, की त्यांची बॉडी इतकी फ्लेक्झिबल असते की ते बराच भाग चाटून चाटतात. चाटून हा. साफ करतात आणि साफ करून काय की डिसइन्फेक्टंट सारखं ते काम करतं आणि त्याच्यामुळे काय होतं ओके. की जखम लवकर भरून येते. ओके. बऱ्याच प्राण्यांना सारख्या किलिंगमध्ये किंवा आता सपोज गव्याला मारताय, तर हम्म. गव्याचं शिंग लागलं, कुठेतरी रक्तस्राव सुरू झाला, मग ते चाटत बसतात, चाटून ते लगेच क्युअर होऊन जातं. ओके, 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 ओके. मग सर, आता हे जे प्राणी आहेत, आता आपल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 3 मेल आहेत. हम्म. हे 3 मेलमध्ये पहिल्यापासून म्हणजे त्यांच्यात वयाचं अंतर असं काही जाणवलं का, ते एकाच टायमिंगला असे ग्रोन अप होतात असं वाटतं? नाही, नाही. सगळ्यात मोठा जो वाघ आहे ना, तो T1 आहे हां. आणि T1 साधारणतः 5 एक वर्षाचा आहे. ओके. त्यानंतर T2 जो आहे तो साधारणतः 3.5-4 वर्षाचा आहे आणि T3 जो कोयनेमध्ये फिरतोय, तो T3 साधारणतः 4.5 एक वर्षाचा आहे. मग साधारण 3 ते 5 हां, म्हणजे वर्षापर्यंतचे एक सगळे आहेत. कंपॅरेटिव्हली यंग वाघ आहेत. वाघांमध्ये काय आहे बघा, की वाघांचे बछडे ज्यावेळेला पिल्लं तयार होतात, त्यानंतर 15 महिने ते 2 वर्षापर्यंत, की ते आपल्या आईसोबत शिकार कशी करायची, कसं राहायचं हे शिकतात. त्यानंतर 1.5 ते 2 वर्षाच्या काळामध्ये सगळे पिल्लं आपापल्या पद्धतीनं आईपासून विभक्त होतात. आता काय आहे, की एका नर वाघाची टेरिटरीमध्ये 3 ते 4 फिमेल राहू शकतात, हम्म. ओव्हरलॅपिंग. परंतु एका नराच्या टेरिटरीमध्ये दुसरा नर ते अलाउ करत नाहीत. म्हणजे काय आहे, की जे नर पिल्लू आहे त्याला दुसरीकडे नवीन टेरिटरी शोधायला जावंच लागणार आहे. मग आपले जे वाघ आहेत, ते साधारणतः काली टायगर रिझर्व्ह कर्नाटकमध्ये आहे खाली आणि आपला कडगाव असेल किंवा कोल्हापूरची राधानगरी असेल, या भागामध्ये ज्या फिमेल आहेत, त्याचे जे नर पिल्लं आहेत, हम्म. ते वरती सरकत आपल्या सह्याद्रीपर्यंत आलेत. ओके. मग हे जे 3 नर वाघ आहेत, ते 3 नर वाघ आपली टेरिटरी तयार करतात. हम्म. आता साधारणतः जर आपण T1 ची टेरिटरी बघितली, तर 70 ते 80 चौरस किलोमीटरची टेरिटरी आहे. बापरे. खूप मोठा एरिया तो फिरतो. T2 पण साधारणतः 30 ते 40 स्क्वेअर किलोमीटरमध्ये फिरतो. T3 ची पण टेरिटरी फार मोठी आहे, जो बाजी आहे कोयनेमध्ये. त्याची टेरिटरी पण जवळपास 60 ते 70 स्क्वेअर किलोमीटरची आहे. मग याच्यामध्ये आपण एका नराच्या टेरिटरीमध्ये 3 ते 4 फिमेल बसतील, एवढी कॅपॅसिटी उपलब्ध आहे. ओके. मग आता आपण ज्या 2 पहिल्या फिमेल आणल्या त्या T1 च्या टेरिटरीमध्ये आहेत, सेनापतीच्या. सेनापतीच्या. आणि मग सबसिक्वेंटली दुसऱ्या फिमेल आणू तर आपण दुसऱ्या नराच्या टेरिटरीमध्ये रिलीज करू. ओके. तर फिमेल सुद्धा त्यांची टेरिटरी बदलू शकतात, चेंज बदलू करू शकतात, शकतात. येस. ओके. म्हणजे आता ज्यावेळेला पिल्लं मोठी होतात 2 वर्षाची, हम्म. तर सगळ्यात पहिल्यांदा ते चॅलेंज टू देअर मदर. एकतर आम्ही हाच आईला विचारणार होतो येस. प्रश्न, की मी बऱ्याचदा बघितलंय, की मांजर सुद्धा जे आहे ना, ते तिचं पिल्लू कधीतरी मेलेलं असतं तर ते खातं. म्हणजे हो, हो. ते त्याच्यात काही हे नसतंय, की हं. माझंच बाळ आहे वगैरे असलं काही हं, नसतंय. हं. सो वाघाच्यात पण मी ऐकलेलं होतं, की वाघाचा जो बछडा आहे तो आणि वाघीण ह्यांच्यामध्येच पहिलं
हा ते मोठं झाल्यावरती म्हणजे मोठं होतं. लहान पिल्लू असताना तर डेफिनेटली असं काय होत नाही. आईचं मातृत्व असतं. आईला तिची जेवढी पिल्लं झाले ते मोठे करायची तिची जबाबदारी असते. हम्म. वाघामध्ये काय आहे की जी आईची जबाबदारी इंडिव्हिज्युअल आहे की मी पिल्लांना मोठं करायची. जो नर वाघ आहे तो कधी तर त्यांना व्हिजिटला येऊ शकतो किंवा कधी शेअर पण करू शकतो शिकार. पण मॅक्सिमम टाइम आईनंच शिकार करायची आणि पिल्लांना मोठं करायची ही आईची जबाबदारी आहे. ओके. जशी पिल्लं मोठं होतील तर सगळ्यात पहिलं ते आईलाच चॅलेंज करायला लागतात कारण हीच टेरिटरीमध्ये ते मोठे झालेत. त्यांना वाटतं की हीच टेरिटरी मला पाहिजे आहे. पण आई जर डॉमिनेटिंग असेल तर पिल्लं सोडून जातात. हम्म. काही वेळाला आई पिल्लांना टेरिटरी देऊन स्वतः दुसरीकडे गेल्याची पण उदाहरणं आहेत. ओके. की जर पिल्ली जे फिमेल कब आहे ते इतकं स्ट्रॉंग झाले की आईला चॅलेंज करते. हम्म. तर हम्म. मग आई पण दुसऱ्या टेरिटरीला जाऊ शकते आणि ते जे नवीन पिल्लू आहे ती टेरिटरी घेऊ शकते. ओके. म्हणजे ओके. असं होतं कॅटमध्ये. मग वाघाचं सरासरी आयुष्य किती असतं? वाईल्डमध्ये बघितलं तर साधारणतः 13 ते 17 वर्षापर्यंत वाघ जगू शकतो. आणि मग त्याच्यामध्ये फिमेल समजा असेल तर ती रिप्रोडक्शन किती वेळा करू शकते? आता डिपेंड करतं 2 वर्षातून एकदा रिप्रोडक्शन होणार आहे. बरोबर. आता सपोज एका फिमेलनी पिल्लं दिले हम्म. आणि विदिन 6 मंथचं अनफॉर्च्युनेटली ते पिल्लं मेले हम्म. तर परत पण ते पिल्लं देऊ शकते. ओके. ओके. म्हणजे त्यांचं काय असं वर्षातल्या ठराविक पिरियडला असं ते नाही. एस्ट्रोजनला येतील असं नाही. ओके. ते डिपेंड करतं की ते कधी येतील. ओके. आणि साधारणतः 2-2 वर्षाचं इंटरव्ह्यू बघितलं 3 वर्षानंतर त्यांचं रिप्रोडक्शन चालू होतं. पिल्लं द्यायची पद्धत चालू होते. ओके. 3 वर्षापासून ते साधारणतः 12-14 वर्षापर्यंत पिल्लं दिलेले आहेत. काही काही वाघिणींनी 7-7 वेळा पण पिल्लं दिलेली आहेत. आणि एका वेळी किती पिल्लं? एका 5-6? वेळेस साधारणतः 2 ते 4 पिल्लं असतात. ओके. ओके. डिपेंड करतं मग त्या फिमेलवरती किती द्यायची, किती मग जगणार. वाघाचा नैसर्गिक मृत्यू कशामुळे होऊ शकतो? नैसर्गिक मृत्यू होण्याचे कारण 2 आहेत बघा. एक तर टेरिटरी फाईटमध्ये जर इंजुरी झाली हां. किंवा तिथं सडन फाईटमध्ये डेथ झाली किंवा हम्म. इतकी चांगली ग्रीवियस इंजुरी आहे की ती बियॉन्ड रिपेअर आहे. तर काही हम्म. दिवसामध्ये वाघ मरणार. दुसरं कारण आहे की ओल्ड झाल्यावरती खूप ओल्ड झाला, त्याचे कॅनॅन तुटले, शिकारीचे दात तुटले, उपासमारीने वगैरे. उपासमारीने मग मरणार. ओके. मग आता ज्यावेळी आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आणखीन वाघ आणायचं ठरवलं, तर ते कोणते आणायचे? म्हणजे आपण साधं लग्नासाठी ज्यावेळी मुलगी घरात आणतो, त्यावेळी आपले निकष असतात, की ह्या-ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत, तर त्या मुलीला आपल्या घरात आणायचं किंवा त्या मुलीला हा मुलगा पसंती येस. जे काही असेल हा. ते तसं दुसरीकडून म्हणजे आपण ताडोबातून वाघ इकडे आणले, तर तिथला जो भूप्रदेश आहे, त्या भूप्रदेशाची संरचना वेगळी आहे. आपल्याकडे संरचना वेगळी हो. आहे. आपल्याकडे पावसाचं प्रमाण जास्त आहे. आपल्याकडं वनस्पतींचे प्रकार वेगळे आहेत, तिकडे वनस्पतींचे हो. प्रकार वेगळे आहेत. मग निश्चित. ठरलं कसं की बाबा नाही ह्या दोघी जणी वाटतायत, तर ह्या दोघींमधल्या पहिलीला आधी आणूयात आणि नंतर दुसरीला आणलं. कसं काय ठरलं? याच्यामध्ये बघा की सगळ्यात पहिलं तर आपल्याला ज्या वाघिणी आणायच्या आहेत त्यांचं सगळ्यात मोठा आपला रोल असणार आहे प्रजनन करण्यासाठी. बरोबर. मग प्रजनन करण्याचं योग्य वय काय आहे की 3 वर्षानंतर. हम्म. मग हम्म. आपण वाघिणी आणताना क्रायटेरिया ठरवले. पहिला क्रायटेरिया काय ठरवला की वय. 3 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त वय असलेलीच वाघीण आपल्याला आणायची. दुसऱ्या क्रायटेरिया काय ठरवला की त्या वाघिणीचा जो हॅबिटॅट आहे तो सह्याद्रीशी थोडासा अनुरूप असावा. ओके. ज्या प्राण्यांची ती शिकार करते ते प्राणी सह्याद्रीमध्ये उपलब्ध असावेत. ओके. मग आपण काय केलं की गवा असेल किंवा सांबर असेल अशा प्राण्यांच्या जो प्राणी शिकार करतोय तिथला हम्म. त्या हम्म. प्राण्यांना आम्ही हम्म. प्राधान्य दिलं. ओके. फिजिकल कॅरेक्टर्स बघितले सगळे कसे आहेत वाघांचे. आपली टीम सह्याद्रीची टीम 15-15 दिवस जाऊन ताडोबात राहिली. प्रत्येक प्राण्याला ऑब्झर्व केलं आणि मग आपण चूज करून प्राण्यांना आणलं. आता पहिली ज्यावेळेला फिमेल आणली ती 3 वर्षाची आणली म्हणजे लगेच प्रजनन वगैरे सगळ्या गोष्टी चालू होतील. हम्म. दुसरी ज्यावेळेला फिमेल आणायची ती थोडीशी त्यापेक्षा वयानं कमी आणली. अच्छा. याचं कारण आहे की मला दोघींचं फायटिंग सुरू नाही झालं पाहिजे. हम्म. टेरिटरीसाठी म्हणा किंवा नरासाठी म्हणा. म्हणून आपण थोडीशी तिच्यापेक्षा वयानं कमी आणली म्हणजे की ही मुळातच थोडीशी सबमिसिव्ह राहील तिला. ओके. चंदाला तारा थोडीशी सबमिसिव्ह असते ते आपापल्या पद्धतीने टेरिटरी ऍडजस्ट करून घेतील आणि विदिन फ्यू मंथ्स ओनली तिचं पण प्रोडक्शन हे चालू होईल. ओके. पुढच्या 4-5 महिन्यामध्ये ती परत प्रोडक्शन वरती येईल आणि मग तिथून पुढे तिची पण पिल्लं सुरू होऊन जातील. याच्यामध्ये ताडोबामध्ये टेरर वाघ आहे की हा. ज्याचा उल्लेख मटका म्हणून केला जातो. त्याची मुलगी म्हणून तारा इकडे आणली. तर म्हणजे आपण सुद्धा बघतो की बाबा कोणताही एखादा व्यक्ती असेल तर त्याच्या मुलांमध्ये त्या व्यक्तीचे आपण स्वभाव वैशिष्ट्य आलीत का चेक करतो. तसं तारामध्ये कोणती वैशिष्ट्य आलीत असं वाटतं का तुम्हाला तिच्याकडे बघितल्यानंतर किंवा तिचा एकंदरीत अभ्यास केल्यानंतर? आता बघा पहिले ज्यावेळेला वाघीण आणली ना की असं आपण कुठली पर्टिक्युलरली कुणाची मुलगी आहे किंवा त्याचे पॅरेंट्स आहे असा विचार नाही केला. ओके. आपण त्या इंडिव्हिज्युअल अॅनिमलचे कॅरेक्टर बघितले. ओके. आता चंदा जी आहे ती छोटा मटकाची मुलगी आहे. हम्म. त्यामुळं बऱ्याच लोकांना किंवा नेटिझनला असं वाटतं की छोटा मुलगा मटकाची मटकाची ब्लड मुलगी. लाईन आहे म्हणून तुम्ही आणली.
तसं काही कारण नाही. तिचे कॅरेक्टर चांगले होते. ती एकदम टुरिस्ट फ्रेंडली होती. शिकार चांगल्या पद्धतीने करत होती. फिजिकल कॅरेक्टर तिचे चांगले होते म्हणून तिची आपण निवड केली. ओके. डेफिनेटली की छोटा मटकासारखी स्ट्रॉंग ती पण आहे आणि एकदम डॉमिनेट ॲनिमल आहे. सगळा टेरिटरी ती एकदम चांगली फिरून बघते. टेरिटरी मार्किंग इव्हन जिथं आम्ही सोडली तिथूनच तिने टेरिटरी मार्किंग करायला सुरुवात केली. त्यामुळे एकदम कॉन्फिडंट ॲनिमल आहे. टेरिटरी मार्किंग कशी करतात? म्हणजे कसं समजणार की हा माझा एरिया आहे आणि ह्याच्या पलीकडे मी जाणार नाही, ह्याच्या पलीकडे दुसऱ्यानं कोणी हां, यायचं नाही, तर हे कसं करतात? ॲनिमलमध्ये कसं आहे, की वाघामध्ये सेंट मार्किंगचं पद्धत आहे. सेंट मार्किंग म्हणजे काय, की त्यांच्या लघवीच्या ग्रंथीच्या इथं अजून ग्रंथी असतात, की ज्या झाडावरती फवारा मारतात. मग ओके. झाडांचा ते वापर करतात. झाडांचा, लँडमार्कचा, की त्या लँडमार्कवरती तिथं फवारा मारला, की नराला कळतं, की इथं मादी आहे, नर आहे, कोणाचा वास आहे. कारण त्यांची घ्राणेंद्रिय खूप स्ट्राँग असतात. मग तसं ते मार्किंग करत सगळीकडे फिरतात. ओके. शिवाय काही क्रॅच मार्क असतात. ते पंजाने त्या झाडांवरती ओरखडे ओरडतात. हां. मग त्याच्यावरून पण कळतं, की इथं कुठला वाघ येऊन गेलाय, कधी येऊन गेलाय. म्हणजे दॅट इज देअर कम्युनिकेशन सिस्टम. ओके. स्प्रेनी एकमेकाला कळतं, की ते कुठल्या भागामध्ये कुठल्या वाघाचं अस्तित्व आहे. त्या हिशोबाने मग चंदा ज्यावेळेला तिथं एन्क्लोजरमध्ये होती, तिथंच तिनं स्प्रे मार्किंग सुरू केलं. याचा अर्थ काय, की तिनं लगेच टेरिटरी एस्टॅब्लिश करायला सुरुवात केली, हं, जागेवरतीच. हं, हं. आणि तसंच मग परत सबसिक्वेंटली ताराला आणलं. तारानं पण आपली टेरिटरी मार्किंग सुरू केली आणि तिने टेरिटरी ढेबेवाडी रेंजमध्ये बनवली, की जी जवळपास 1.5 किलोमीटर वॉटर स्विम करून गेली. हो, तो रील एक येस. खूप व्हायरल झाली होती, की हो. ते सगळं ती पाण्यात उतरली आणि गेली पोहत-पोहत. हं. भारीच वाटलं ते. हो. हे कसं काय म्हणजे कुठेही जाऊ शकतात ते त्या हां, रेंजमध्ये? कुठेही जाऊ शकतात. म्हणजे वाघ खूप चांगले स्विमर आहेत. 7-7 किलोमीटरपर्यंत स्विम केल्याचे रेकॉर्ड आहेत वाघांनी. बापरे! त्यामुळं जे आपण ॲनिमल आणले ते खूप स्ट्राँग ॲनिमल आणलेले आहेत आणि त्यांचं प्रजनन चांगलं झालं, की पुढची जी पूर्ण वंशावळ डेव्हलप होईल वाघांची, ते देखील स्ट्राँग तयार होईल. मग आता आपल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये साधारण किती स्पेस अवेलेबल आहे, की त्याच्यामध्ये एवढे-एवढे वाघ व्यवस्थित वाढू शकतात, ते व्यवस्थित शिकार करू शकतात आणि त्यांचं प्रजनन ते पुढे किंवा जे आपण 3 वाघांवरती आलोय, ते मॅक्सिमम आपण इथपर्यंत जाऊ शकतो. ती संख्या किती आहे? आता बघा की आपल्याकडे 1164-65 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे. आपल्याकडे 27 वाघ एकदम आरामात जगतील एवढं आपल्याकडे उपलब्ध रिसोर्सेस आहेत. ओके. आणि जर आपण पूर्ण लँडस्केपचा विचार केला, हं. की खाली अगदी गोवा बॉर्डर, कर्नाटक बॉर्डरपर्यंत जे कन्झर्वेशन रिझर्व्ह आहेत किंवा कॉरिडॉरमधले वाघ आहेत, तर 50 ते 70 वाघ आरामात जगतील एवढं आपल्याकडे पोटेन्शियल आहे. ओके. तर आपल्याला काय अगदी 100-200 वाघांची गरज नाहीये. अस्तित्व असण्याची गरज नाहीये. अगदी 20-25 वाघ जरी जगले सह्याद्रीमध्ये, हं. तरी टुरिस्टला त्याचं चांगलं सायटिंग होईल. सह्याद्रीचं जंगल चांगलं राहील. आपल्याला काही एक सर्टन लिमिटच्या वरती वाघांची संख्या वाढवायचा इरादा नाहीये. ओके. तर ज्यावेळी आता ताडोबामधून आपण वाघिणींना इकडं आणलं, तर त्यावेळी त्या वाघिणींना तिकडून म्हणजे जवळपास 750-800 किलोमीटरवरून त्यांना इकडे घेऊन यायचं होतं. तर कोणती काळजी घ्यायला लागली? की बाबा त्यांना वातावरण सगळं बदलतंय, तर ते अडॅप्ट करतील यासाठी काय-काय प्रिकॉशन्स घेतलेल्या होत्या? सगळ्यात पहिलं तर वाघिणी ज्यावेळेला आम्ही आणलं, हं. त्यावेळेला आणण्यासाठी आमच्याकडे स्पेशल ट्रान्सपोर्ट व्हेइकल आम्ही डिझाइन केलेलं आहे. ओके. त्या व्हेइकलमध्ये पूर्ण पिंजरा आतमध्ये बसतो. हं. त्याला फॉगर लावलेत कारण वाघांना नाही का उष्ण तापमान जास्त आवडत नाही. त्यामुळे त्यांच्यावरती सतत पाण्याचा वर्षाव वरून होईल ह्याची आम्ही काळजी घेतली. ओके. शिवाय त्यांना थोडंसं फूड आतमध्ये देण्यासाठी मांसाचे तुकडे वगैरे आम्ही टाकले होते. गाडी येताना जास्त जर्क बसू नये किंवा ट्रू अँड फ्रो मूव्हमेंट होऊ नये आतमध्ये वाघाच्या पिंजऱ्यामध्ये. म्हणून आम्ही काय केलं, की त्याची स्पीड गाडीचं फार कमी ठेवलं. 40 ते 60च्या की अवरच्या स्पीडने आम्ही त्यांना घेऊन आलो. मग आणताना शॉर्टेस्ट पॉसिबल रस्त्याने आणलं, म्हणजे कमीत कमी वेळात ते वाघ येतीपर्यंत येतील. हं, हं, हं. मग अशी काळजी घेतली, की जेणेकरून की त्यांना फार कमी ट्रॅव्हलचा स्ट्रेस झाला पाहिजे आणि आल्यावरती आम्ही लगेच विदिन 30 मिनिट्स त्यांना रिलीज पण केलं. ओके. हो. पण ज्यावेळी तो पिंजरा तुम्ही गाडीतून बाहेर काढला असेल, त्यावेळी हं. तुमचा आणि त्यांचा डायरेक्टली संबंध येण्याचा म्हणजे कॉन्टॅक्ट येण्याचं नाही, हे झालं पिंजरा असेल. कसा असतो, पिंजरा जवळपास चारही बाजूनी पॅक असतो आणि ओके. त्याला असे शटर दरवाजे असतात. ओके. ते ओपन केल्यावरच आतमध्ये वाघ दिसतो. अदरवाईज वाघाला बाहेरचं दिसत नाहीये काय चाललंय बाहेर ते. ओके, ओके. कारण मग तो बाहेरचं दिसत राहिला तर मग स्ट्रेसमध्ये जाईल बरोबर. आणि माणसं त्याला बिलकुल दिसली नाहीत शेवटपर्यंत. फक्त डॉक्टरने ज्यावेळेला त्याला शेवटचं चेक केलं, त्याला डॉक्टरचे डोळे दिसले असतील एवढंच. ह्याच्या पलीकडे काही डॉक्टरनी माणसं कसं चेक केलं मग? डॉक्टरने पिंजऱ्यामध्ये आतमध्ये वाकून बघितलं. त्याचे फिजिकल कॅरेक्टर सगळे चेक केले वाघाचे. ओके, फिट टू रिलीज सांगितलं, की मग आम्ही रिलीज केला. ओके, ओके. पुढचा प्रश्न असा होता, की सह्याद्रीमध्ये ज्यावेळी हा वाघ आला, त्यावेळी ऑलरेडी 3 एक्झिस्टिंग वाघ आहेत. मग
त्या वाघांनी हिच्यासोबत कसं जुळवून घ्यायचं? हा, आता हिला ज्यावेळेला आपण रिलीज केलं तर ती टी1च्या एरियामध्ये रिलीज केलेलं आहे आणि ही रस्त्यानं फिरताना आमच्याकडे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स पण आहेत की ज्यावेळेला ही टी1चा वास बघते कुठल्या झाडावरती आहे आणि तिथं परत मागं फिरते आणि आपला सेंट मारते. याचा अर्थ काय की टी1चं आणि चंदाचं दोघींचं कम्युनिकेशन स्टार्ट झाले. ओके. आता लास्ट वीक मध्ये तर अगदी 300 मीटर वरती दोघांचे फोटो आहेत एकमेकाच्या. तर त्यांचं इंटरॅक्शन ऑलरेडी झालेलं आहे. एकमेकाला एकमेकाचा प्रेझेन्स माहिती आहे. ज्यावेळेला चंदा हिट वरती येईल किंवा एस्ट्रोजन वरती येईल त्यावेळेला डेफिनेटली दोघांचे एकमेकाचे कम्युनिकेशन होईल, त्यांचं मीटिंग होईल. ओके. म्हणजे नजरेला नजर मिळवून हो, त्यांचं सुरू ऑलरेडी भेट झालेली आहे. भेट झाली. हा, मग ह्यांचं म्हणजे आपण ॲनिमल मॉनिटरिंग म्हणतो. तर हे मॉनिटरिंग तुम्ही कसं करता? वन विभाग कसं करतं, की बाबा हा वाघ सध्या कुठे आहे? तुम्हाला किती वेळात माहिती मिळू शकते, की बाबा हा वाघ कुठे आहे? आपण काय केलंय की वेगवेगळ्या स्ट्रॅटेजिक लोकेशन वरती कॅमेरे ट्रॅप इन्स्टॉल केलेत ओके, आणि ते दर 2-4 दिवसाला आम्ही चेक करत राहतो. ओके, त्यामुळे आम्हाला माहिती आहे की ह्या भागातून वाघ निघाला तर जनरली ह्या दिशेने मूव्ह करतो. ओके. मग खाली तसं असं मेसेज येतो की इकडून टी1 निघालाय. मग ते खालचे कॅमेरे चेक केले जातात आणि हं. ह्यांचे ज्या मुवमेंट आहेत ना, तिन्ही सणांच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला किंवा पहाटे होतात. दिवसभर दिवसा नाही. फार कमी वेळा ते मुवमेंट करतात. ओके. तर त्या मुवमेंट आम्ही कॅमेरा ट्रॅपनी चेक करतो आणि त्याचं रेकॉर्ड ठेवलं जातं की कुठल्या एरियामध्ये कुठला वाघ कधी दिसला. हं. याचं पूर्ण रेकॉर्डिंग होतं. वायरलेस सिस्टम जंगलामध्ये असते. त्याच्यामध्ये रोज संध्याकाळी आम्ही त्याचं रोल कॉल परेड घेतो. ज्यावरती पूर्ण कुठल्या कुटीमध्ये काय दिसलं, काय झालंय ते सगळं रेकॉर्ड आम्ही कलेक्ट करतो. आणि सगळं जंगलामध्ये म्हणजे जे कोण आहेत ते ऑफिशियल्स सगळ्यांना कळतं, की सगळ्यांना कुठे कळतं कुठे काय 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 चाललंय. काय चालू आहे ते. याच्यामध्ये एखादी शिकार झाली असेल तर ती तुमच्यापर्यंत कशी पोहोचते? वाघाने केलेली शिकार. वाघाची झालेली शिकार तुमच्यापर्यंत पोहोचते कशी? आता वा- होते का वाघाची शिकार? वाघाची शिकार होणं नियरली इम्पॉसिबल आहे कारण आपलं इतकं चांगलं प्रोटेक्शन आहे हां. आणि डे टू डे बेसिसवरती आपण वाघांचं मॉनिटरिंग करतो. ओके. तर शिकार होणं तर फार म्हणजे रेअरेस्ट पॉसिबल गोष्ट आहे. पण जर इन केस कुठल्या टायगर रिझर्वमध्ये शिकार झाली तर आपल्याला लगेच कळतं कारण की तो वाघ बरेच दिवस कॅमेरामध्ये येत नाही. याचा अर्थ काहीतरी मिसिंग. ओके. मग तो मिसिंग असल्यावर जो शोध सुरू होतो, ज्या एरियामध्ये लास्ट सायटिंग झाली ते बघणं चालू होतं. तो एरिया सगळा पिंजून काढला जातो आणि मग त्याचे काही शिकार झाले असेल त्याच्या खुणा दिसतात. हं, हं. स्किन पडलेली दिसेल किंवा जर कुठल्या वाघाला विषाने मारला असेल तर त्याचे साईन दिसतात. ओके. तर हे लगेच कळून येतं जंगलामध्ये. विदिन 5 to 7 डेज आपल्याला कळतं. आणि जे आपण कॅमेरा इन्स्टॉल केलेले असतात, तर आता ते कॅमेरे झाडांवरती असतील किंवा कशावरही असेल, तर जसं आपण सह्याद्रीमध्ये जमिनीवरून चालणारे प्राणी आहेत, तसंच झाडावरती राहणारे पण पक्षी आहेत. हो. त्यांच्यामुळे त्या कॅमेऱ्यांना धोका नाही होत म्हणता नाही, नाही, नाही. कॅमेरा एकदम कॅमोफ्लॉग पद्धतीने लावले जातात, की ओके, ते त्या वातावरणाशी एकरूप झालेले असतात. ओके. त्याच कलरचे असतात, जे झाडाच्या कलरचे काइंड ऑफ असतात. त्यामुळे काही अडचणी येत नाही, वाघ पण युज टू आहेत. सुरुवातीला ज्यावेळेला वाघाला नवीन वाटायचं, तो बघायचा कॅमेऱ्याकडे किंवा जवळ जाऊन त्याला तपासून बघायचं काय चालू आहे. परंतु आता वाघाला पण सवय आहे, चलो माझा फोटो निघाला, निघालो पुढे. मग म्हणजे आता मानव आणि वाघ ह्यांच्यामधला जो संघर्ष आहे तो गेल्या कित्येक आठवड्यांपासून, महिन्यांपासून महाराष्ट्रात चर्चेला आहे. म्हणजे निवडणुका, क्रिकेट ह्याच्यानंतर तिसरा महत्वाचा कोणता मुद्दा आहे तर वाघ किंवा येस, बिबट्या ह्यांचा बिबट्या. संघर्ष. तर त्यांच्या संघर्षाची मूळ कारण तुम्हाला काय वाटतं किंवा या 2-4 गोष्टी आहेत, की ज्या समजा आपण करायचा प्रयत्न केला, तर त्याच्यामुळं मानवी जीवनामध्ये त्याचा हस्तक्षेप वाढलाय. तुम्हाला काय वाटतं? सगळ्यात पहिलं तर बघा, की आपण नाही का फॅक्ट्स आणि फिगर्सला विचार करू. हं, जर पाठीमागच्या 6 वर्षाचा डेटा पाहिला, हं, की 6 वर्षामध्ये वन्य प्राणी आणि मानवाचा जो संघर्ष झाला आणि त्यातून किती माणूस मृत्युमुखी पडला, तर 502 डेथ झाल्यात मागच्या 6 वर्षात. कोणत्या भागामध्ये? पूर्ण महाराष्ट्रामध्ये. ओके, पूर्ण पूर्ण महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये 502 लोक मृत्युमुखी पडले वन्य प्राण्यांच्या अटॅकमध्ये. हं. त्याच्यामध्ये वाघ आहे, बिबट्या आहे, गवा आहे, अस्वल आहे, रानडुक्कर आहे, अशा सगळ्या प्राण्यांनी मिळून पूर्ण 6 वर्षामध्ये 502 जणांचा मृत्यू हे प्राण्यांमुळे झाला. आणि जर आपण ॲव्हरेजिंग आउट केलं तर साधारणतः 100 लोकांचा मृत्यू पूर्ण दरवर्षी. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी हे वन्य प्राण्यांच्या हमल्यामुळे होतो. बरोबर. अजून थोडंसं आपण सॅग्रिगेशन केलं, की बिबट्या म्हणू किंवा वाघ म्हणू, ह्याच्यामध्ये बिबट्याचे जे हल्ले आहेत, साधारणतः 7 वर्षामध्ये 150 लोकांचा मृत्यू हे बिबट्यामुळे झालाय. 7 हं, वर्षामध्ये. हं, पूर्ण महाराष्ट्राचे फिगर सांगतोय मी. हं. जर 7 वर्षामध्ये 150 लोकांचा मृत्यू झाला, ह्याच्यामध्ये जर एज कॅटेगरी बघितली आपण, तर 0 to 3 इयर्स ह्या एज कॅटेगरीतल्या लहान मुलांचा मृत्यू फार मोठ्या प्रमाणात झालाय. याची कारणं अशी आहेत, की बिबट्या ज्यावेळेला शिकार करायला निघतो,
आणि लहान मूल एखादं रांगते अंगणामध्ये किंवा बसले किंवा संडासला खाली दबून बसले, तर बऱ्याच वेळा बिबट्याला असं वाटतं की आपले शिकार बसले. एखादं असं म्हणू की सावज. कुत्रा हा. असेल किंवा सावज असेल, ते बसले असं समजून बऱ्याच वेळा शिकार केले जाते. आणि एकदा जर माणसाला मारलं तर जवळपास 70 ते 80% वेळा तो बिबट्या तो खातच नाही. त्याला ज्यावेळेला कळतं ज्या मोमेंटला की तो माणूस आहे, ते तिथंच सोडतो आणि निघून जातो बिबट्या. ओके. फारच कमी वेळेला त्याचं खाल्ल्याची पण उदाहरणं आहेत. परंतु हे घडतं का? कारण की ह्याच्या पाठीमागे असं कारण आहे, की बिबट्या हा हायली अडॉप्टिव्ह ॲनिमल आहे. हम्म. अडॉप्टिव्ह म्हणजे काय? की तो अगदी शहरामध्ये पुण्यातल्या एअरपोर्टमध्ये पण बिबट्या राहू शकतो. तर बाकीचं काय गोष्ट आहे. तर ह्याचं कारण असं आहे, की बिबट्या हायली अडॉप्टिव्ह आहे. त्याला एखाद्या आडोसा, एखाद्या गटर किंवा एखाद्या अडगळीची खोली सफिशियंट राहते बापरे. थांबण्यासाठी. ज्या वेळेला बिबट्याचं जे तुम्ही सावज बघितलं, त्याचं साईज कमी असते जंगलामध्ये पण. हम्म. तो काही सांबरावरती अटॅक करत नाही किंवा फार मोठ्या गव्यावरती अटॅक करत नाही. त्याच्यासाठी भेकर लागते, ससा लागतो किंवा रानडुक्कर लागतं. अशी छोटी-छोटी सावजं बिबट्याला लागतात. मानवी वस्तीच्या आजूबाजूला भटक्या कुत्र्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं. हम्म. आणि हे भटक्या कुत्र्यांना अ, मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळं बिबट्याचा वावर हा मानवी वस्तीच्या दिशेने वाढायला लागला. ओके. ओके. परत काय झालं, की आपण जर पाठीमागच्या 15-20 वर्षात जर शेतीचा पॅटर्न बघितला, हम्म. तर जी जिरायत शेती होती ती इरिगेशन फॅसिलिटी वाढल्यामुळे बागायत झाली. हम्म. बागायत झाली की लोकांना कॅश क्रॉप पाहिजे, म्हणजे काय नगदी पीक पाहिजे, बरोबर. म्हणजे ऊसाचं प्रमाण, द्राक्षाचं प्रमाण किंवा जिथं 12 महिने हे आडोसा आहे. आडोसा आहे, अशा पिकाचं उत्पन्न घ्यायला सुरुवात झाली. त्याच्यामुळं काही जनरेशन पहिले बिबट्या जो ऊसामध्ये आला, त्याचा जन्मच ऊसात झाला, त्याचं प्रजनन ऊसात झालं आणि त्याचं पूर्ण लाईफ सायकलच ऊसात आहे. तो कधी जंगलात राहिलाच नाहीये. हम्म. तो ऊसाच्या शेतात जन्मला आणि ऊसाच्या शेतात सगळं चालू आहे. आता ऊसाच्या शेतामध्ये त्याला का पाण्यासाठी भटकायची गरज नाही. दर आठवड्यामध्ये शेतकरी भरभरून पाणी देतोय. हां. दुसरी गोष्ट काय आहे, की लपण्याची गरज नाही. ऊसाच्या शेतात एकदा घुसला की त्याला पूर्ण शेतच त्याचं आहे. हम्म. कुठेही लपू शकतो. परत काय आहे, की कुत्री इतकी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, की खाद्य एकदम इझी मिळायला लागलं. हम्म. हम्म. परत काय झालं, की आपल्याकडे पोल्ट्रीची संख्या वाढली. हम्म. मग काय आहे, की दिवसाला एका पोल्ट्रीमध्ये 5 ते 10 कोंबड्या मरतात. आता प्रोटोकॉल काय म्हणतो, की तुम्हाला त्यांना दफन करून टाकायचं आहे. पण हम्म. शेतकरी काय करतात, ते उघड्यावरती कुठेतरी फेकून देतात मेलेल्या कोंबड्या बाहेर. हम्म. मग ते खाण्यासाठी परत त्याच्या वासावरती बिबट्या तिथे येऊन बसतो. म्हणजे काय आहे, की बिबट्याला लागणारं अन्न हे फार मोठ्या प्रमाणात मुबलक पद्धतीनं हे शेताच्या आजूबाजूला उपलब्ध व्हायला लागलं. ओके. मग त्याच्यामुळे काय झालं, की त्यांची जी 3 ते 4 पिल्लं जन्माला यायची, ते निसर्गात फक्त 1 किंवा 2च सर्व्हाइव्ह होऊ शकतात. कारण की जंगलात लाईफ सर्व्हाइव्ह करणं बरोबर. खूप डिफिकल्ट आहे. बरोबर. बरोबर. परंतु ऊसाच्या शेतामध्ये 4-4 आणि 6-6 पिल्लं मोठी व्हायला लागली. म्हणजे काय आहे, की त्यांची जी संख्या आहे, ती हळू मल्टिपल मल्टिपल पद्धतीनं वाढायला लागली. आता ज्यावेळेला संख्या मल्टिपल पद्धतीनं वाढायला लागली, त्यावेळेला यांना तेवढं अन्न उपलब्ध पाहिजे. हम्म. मग हे वस्तीच्या दिशेने, जिथं कुत्र्यांचा आवाज येतोय, कुठं कोंबड्या टाकल्यात का पोल्ट्रीवरती. म्हणजे पर्यायानं काय, की माणसाच्या वस्तीच्या आजूबाजूला त्यांची वर्दळ वाढायला लागली. बरोबर. मग ज्यावेळेला वर्दळ वाढायला लागली, हाय ट्रॅफिक एरिया फॉर बिबट्या झाला, त्यावेळेला कुठं ना कुठं अनावधानाने एखाद दुसरी घटना घडायची शक्यता वाढली. हम्म. हम्म. आता तुम्ही पाहिलंय, की हिस्टॉरिकली ज्यावेळेला माणूस हा शेती करायला लागला किंवा गावं वसवायला लागला, तर मिळून एक गाव असायचं. बरोबर. आज काय झालंय, की कुठल्या तर वस्तीवरती जाऊन लोकं घरं बांधायला लागले. थोडासा आयस्पेस माझा बंगला असावा. हम्म. माझे गुरं तिथंच आहेत. मी पण तिथंच राहतो. त्यामुळं प्रत्येकानं राहणीमान बदलले. माणूस शेतांवरती जाऊन राहायला लागला. हम्म. आता शेतांवरती ज्यावेळेला जाऊन राहायला लागला, की शेतामध्ये काय ते एकटे राहतात का? बरोबर. त्यांच्यासोबत कुत्रे असतात, त्यांच्यासोबत बरोबर. शेळ्या असतात, मेंढ्या असतात, कोंबड्या असतात. मग या सगळ्या वासांवरती कोण येणार आहे? हम्म. ज्याची ते शिकार आहे तो बिबट्या येणार आहे. मग बिबट्या ज्यावेळेला आला, तर त्या येण्यानं बिबट्याचं प्रमाण वाढलं. कारण की माणसाने आपल्या पशुपक्ष्यांसोबत शेतांवरती राहायला सुरुवात केली ओके. आणि बिबट्याचे देखील तिथं शिकार आहे ती कोंबड्या असतील किंवा कुत्रे असतील. त्याच्यामुळं बिबट्याच देखील तिथे येण्याचं प्रमाण वाढलं. तर या सगळ्याच हिस्टॉरिकल जर आपण अभ्यास केला, तर कुठं ना कुठेतरी आपले चेंज ऑफ ॲग्रीकल्चर पॅटर्न, लाईफस्टाईल. लाईफस्टाईल, बरोबर. बिबट्याचे लाईफस्टाईल ह्या हम्म. सगळ्या चेंजेसमुळे काय झालंय, आजच्या घडीला कॉन्फ्लिक्ट सिच्युएशन वाढायला लागली. म्हणजे जसं माणूस अडॉप्टिव्ह आहे तसंच बिबट्या पण अडॉप्टिव्ह आहे. डेफिनेटली.
आणि मग याच्यामध्ये आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की मरून पडलेल्या कोंबड्या असतील किंवा मेलेली जनावरं असतील तर ते त्याचं खाद्य आहे. खाद्य आहे. तसं वाघाचं पण वाघ स्वतः शिकार केलेलंच खातो का तो आयतं शिकार असेल तर ती खातो? नाही, वाघ मॅक्सिमम टाइम, मोस्ट ऑफ द टाइम आपण असं म्हणू की स्वतः शिकार केली असेल किंवा इतर वाघांनी शिकार केली असेल तरच खातो. म्हणजे वाघाला सुद्धा कळतं की शिकार वाघाने केली का हो, नाही ते? त्यांचं घ्राणेंद्रिय खूप स्ट्रॉंग असतं. बापरे! म्हणजे ते असं एखादा प्राणी मरून पडलं आणि त्याच्यावरती वाघ खातोय असं फार कमी वेळा होऊ शकतं. ओके. फारच भूक लागली एखाद्या वाघाला आणि हं, एकदम आयतच भेटलं तर गोष्ट वेगळी. पण निसर्गात जे जंगलामध्ये वाघ आहेत ते स्वतः शिकार करूनच खातात. ते काही कोणाची शिकार केलेली आहे ती खायला जात नाहीत. ओके. आणि ह्याचं माझ्याकडे जिवंत उदाहरण आहेत. मी 2 सांबर, जे आपल्या खालचा आंबा घाट आहे, हं, तिथं हं, वाहनाच्या धडकेने सांबर मृत पडले. मग मी सांबराला आणून जंगलमध्ये ठेवलं, हं. बॉडीला, आणि सगळे कॅमेरे लावले. वाघानं बघितलं पण नाही त्या डेड बॉडीकडे सांबराच्या. बघूच शकला नाही. नाही बघू शकला नाही, याचा अर्थ काय की वाघाला खायचंच नाही त्याला. म्हणजे ते सांबर सोडून गेलं, पण वाघाने हात नाही लावला. बापरे! म्हणजे जिवंत उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये वाघ हा इतर प्राण्यांनी मारलेली किंवा निसर्गात मेलेल्या प्राण्यांना शक्यतो खात नाही. हं. तो स्वतः शिकार करूनच खातो. सो मग आता जर वाघाने किंवा बिबट्याने दोघांपैकी कोणत्याही जनावराने आपल्यावर हल्ला केला, तर आपल्याला वाचण्यासाठी वेळ मिळतो का? आता डिपेंड करते किती जवळून केलंय. हां. आता वाघ आणि बिबट्या हे एक दबा धरून येणारे प्राणी हो, आहेत. हो. दबा धरून म्हणजे काय की चोरी छुपे पाठीमागून येणारे प्राणी आहेत. हं, मग ह्याच्या वेळेला फार कमी कालावधी मिळणार आहे तुम्हाला रिफ्लेक्स देण्याचा. हं. आणि जर माणसाचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे असं निसर्गानं कुठलं वरदान नाही दिलं की मोठी नखं बरोबर. किंवा अणकोची तर दात किंवा काहीतरी असं वेगळं अस्त्र, असं काय नाहीये. पण वाघ हा किलिंग मशीन आहे किंवा बिबट्या किलिंग मशीन आहे. त्याचे नक्क तेवढे स्ट्रॉंग आहे, त्याच्याकडे तेवढं बळ आहे, त्याच्या दातामध्ये स्ट्रेंथ आहे तेवढी, त्याची एका झडपण आपलं स्कल ब्रेक होऊ शकते इतकी ताकद आहे. तर आपण जर फिजिकल बॅटलचा विचार केला तर माणूस वाघाच्या किंवा बिबट्याच्या जवळपास पण नाही. ओके. तर ह्याच्यामध्ये काय आहे की माणसानं जे लहान पहिल्यापासून वापर केलाय, आगीचा शोध लागला, वेगवेगळ्या चाकाचा शोध लावला, तर हे कशाच्या जीवावरती? तर बुद्धीच्या बुद्धीच्या जोरावर. जीवावरती. तर माणसाचा जो प्लस पॉइंट आहे बुद्धी, त्याचाच माणसानं वापर केला पाहिजे. हं, याचा अर्थ हं. काय आहे की तुम्ही जर शेतामध्ये राहताय तर तुम्ही पुरेसं कंपाऊंड करून ठेवा जेणेकरून ते क्रॉस करून बिबट्या येणार नाही. बरोबर. लहान लहान मुलांना तिन्हीसांजच्या वेळेला अंगणात खेळायला सोडूच नका हं, किंवा हं, उघड्यावरती शेताच्या ठिकाणी संडासला बसवू नका, हं, हं, जेणेकरून हं. हे असे अपघात घडणार नाहीत. बरोबर. मी काही तर असे केसेस बघितलेत की बाहेर, घराच्या बाहेर, घर उघडं, घराच्या बाहेर एकदम उंबऱ्यालाच डोकं ठेवून झोपतात लोक, मग तिथूनच कुठल्या प्राण्याला ओढून नेले तर हं. आपण नाही ना सांगू शकत त्याच्यामध्ये काय. बरोबर, बरोबर. म्हणजे माणसानं पण आपली जबाबदारीपूर्वक जर बिहेवियर ठेवलं तर कॉन्फ्लिक्टची सिच्युएशन फार कमी येईल. ओके. आणि आता आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना माझे एक 2-3 प्रश्न आहेत. ते आहेत पर्यटन या अनुषंगाने. म्हणजे जंगलामध्ये जसे जंगलामधले प्राणी आहेत, तसंच जंगलामधली लोकं सुद्धा आहेत. आणि काही वेळेला त्या जंगलातल्या लोकांना आपण जे स्वतःला प्रगत झालेले माणूस समजतो, त्यांचा अधिवास, त्यांचा वावर आवडत नाही आणि त्याच्यातून माणसा-माणसामध्ये पण संघर्ष होतो. तर याच्या अनुषंगाने पर्यटन करताना माणसाला काय काळजी घ्यायला पाहिजे? सगळ्यात पहिलं तर नाही, याला पर्यटन करताना आपण लोकांच्या लोकल कस्टमचा आदर केला पाहिजे. ओके, मग ओके. ह्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पानं आणि इतर NGOच्या मदतीनं आपण वाघ बारस नावाचा सण साजरा केला. वाघ? वाघ बारस. जसं वाघबारस. वसू बारस असतं, गायीची बारस असतं, तशी वाघाची बारस असते. हं, हं. जे आपले ट्रॅडिशनल लोक जंगलात राहतात ते पिढ्यानपिढ्या वाघ बारस नावाचा सण करतात. तर लोकांनी जायला पाहिजे, अशा सणामध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे, त्यांच्या कल्चरचा अभ्यास केला पण त्यात पाहिजे. काय करतात त्या सणामध्ये? सणामध्ये काय जसं की वसुबारसला असतं हां, की हां, हां. वाघासारखे पट्टे काढायचे चेहऱ्यावरती, अच्छा. वाघाची पूजा करायची. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी बघा की वाघ देवता असतात. हं, हं, विदर्भामध्ये असतात. अगदी खानदेशात पण बघितलेत मी, आपल्याकडे पण आहेत. वाघाची देखील मंदिरं आहेत. तिथं जाऊन ते प्रसाद वगैरे बनवतात आणि आशीर्वाद मागतात वाघ देवतेचा की आम्हाला चांगलं पीक वगैरे येऊ दे, आमचं सगळं व्यवस्थित होऊ दे. तर अशा कस्टमचा सगळ्यांनी आदर केला पाहिजे सगळ्यात पहिलं तर. त्यानंतर काय आहे की आपण ज्यावेळेला जातो तर कुठल्या निसर्गाची हानी नाही झाली पाहिजे किंवा त्यांच्या हॅबिटेटला नुकसान नाही झालं हं, पाहिजे. हं, हं, इको हं. फ्रेंडली वेनं आपलं टुरिझम झालं पाहिजे. बरोबर. शिवाय आपण ज्या भागामध्ये जातो तिथलं लोकल कुझिन किंवा लोकल जे जेवण आहे हं, त्याचा देखील आस्वाद घेतला पाहिजे. बाजरीची भाकरी असेल, पिठलं असेल, काय जे बनवतात ते. त्याचा आस्वाद घेतला की त्यांचं पण कल्चर इंटॅक्ट राहतं आणि शिवाय आपल्याला पण एक नवीन
वेगळ्या पद्धतीचं अन्न खाल्ल्याचा बरोबर. आनंद पण होतो. होमस्टेला प्रेफर केला पाहिजे लोकांनी, की त्यांची कशी पद्धत आहे हं, राहण्याची, हं, त्या हं. राहण्यामधून होमस्टेमधून त्यांना देखील अर्थार्जन वाढेल आणि तुम्हाला देखील त्यांच्या कुटुंबाचा एक भाग भाग म्हणून बनते. तेवढ्या दिवस राहण्याचा आनंद घेता येईल. येस. अशा पद्धतीने इंटरॅक्शन आहे आणि अ, जसं की जरावा वगैरे ह्या हं, हं, भागामध्ये हं. निगेटिव्ह इंटरॅक्शन आहे टुरिस्ट आणि तिथल्या कम्युनिटीचं. आपल्या इकडच्या जे जंगलात राहणारे लोकं आहेत, आदिवासी लोकं आहेत किंवा इतर समाजाची लोकं आहेत, त्यांचं पॉझिटिव्ह इंटरॅक्शन आहे. ओके. स्पेशली जर सह्याद्रीचा भाग बघितला, हं. तर नोकरीसाठी ह्यांची तरुण पिढी ही सगळी पुण्या-मुंबईला स्थायिक झाली. ओके. तर त्यांना सगळं मॉडर्न कल्चर ऑलरेडी आत्मसात झालेलं आहे. तर उलट आत्ता त्यांना ट्रॅडिशनल कल्चर जपायची गरज आहे जपायचं. हां. आणि त्यासाठी सगळ्या टुरिस्टनी किंवा आपण सर्व लोकांनी मदत करायला पाहिजे. ओके, ओके. तर तरच ते गोष्टी राहतील. शिवाय यांचे जे वाण आहेत, वाण म्हणजे काय, की ह्यांचे जे बीजे आहेत, हं, धान म्हणजे तांदळाचे असतील किंवा इतर ह्याचे असतील, हे ट्रॅडिशनल बीज आहेत हं, आणि हं. ते तेवढंसं प्रोडक्शन देत नाहीत. परंतु त्याची न्यूट्रिएंट व्हॅल्यू आणि त्याचा जो त्याच्यातला जो अर्क आहे, तो खूप चांगला असतो. त्यामुळे त्याचं देखील आपल्याला संकलन केलं पाहिजे आणि त्याचं पुढं ते बीज लावलं गेलं पाहिजे. जेणेकरून काय होईल, की ट्रॅडिशनल नॉलेज हे पिढ्यानपिढ्या पुढं पास ऑन होईल. बरोबर, बरोबर. आता सर तुम्ही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये प्रमुख आहात. यू आर द लीडर. सो पुढच्या 2 वर्षामध्ये, पुढच्या 4 वर्षामध्ये तुम्ही काय डोळ्यासमोर चित्र ठेवून त्या दिशेने व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल चालू आहे? समोर काय दिसतं तुम्हाला? सगळ्यात पहिलं तर बघा, की आज विदर्भातल्या टायगर रिझर्व्हला ताडोबा असेल किंवा इतर कोणता असेल, लोकं अगदी बांधवगडला जातात, कान्हाला जातात, रणथंबोरला जातात. इतकं लांब-लांबपर्यंत फ्लाइट घेऊन हं, जातात, त्यांचं हं, सगळं बुकिंग करून जातात. जर पुण्या-मुंबईतल्या पर्यटकांना अगदी कार ड्राईव्हवरती जर सातारा, सांगलीमध्ये वाघ दिसणार असतील, तर हं. नथिंग लाइक इट. बरोबर. पहिली गोष्ट तर वाघांची संख्या ही पर्याप्त व्हावी, जेणेकरून येणाऱ्या टुरिस्टला पण दिसेल आणि पूर्ण जंगलामध्ये अपेक्स प्रेडेटरचा प्रेझेन्स दिसेल. दुसरी गोष्ट काय आहे, की होमस्टे वाढावे. हं. लोकांचे रोजगार वाढावेत. याच्यामध्ये रोजगारामध्ये सर्वच येतात. टुरिस्ट गाईड म्हणून रोजगार मिळतील, बरोबर. रिसॉर्ट्स म्हणून मिळतील, होमस्टेमध्ये मिळतील. अगदी एखादा छोटा दुकानदार असेल तरी त्याचा रोजगार मिळेल. हं, त्याच्यामुळं काय आहे, की ओव्हरऑल पूर्ण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये राहणाऱ्या लोकांचं अर्थार्जन वाढेल. जे जॉबसाठी जे मायग्रेशन चालू आहे हं, पुण्या-मुंबईला, हं. ते कुठेतरी थांबेल आणि लोकांना आपल्या घरातच रोजगार उपलब्ध होतील. याशिवाय बघा, की जसे टुरिस्ट येतात, त्यावेळेला वेगळ्या कल्पना येतात. लोकांना कळतं, की एवढे पर्याय मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यांची तरुण पिढी देखील त्या पद्धतीने शिकते. कोणी इंग्लिश बोलायला लागतं, कोणी जर्मन बोलावं लागतं. हं. मग लोकं देखील तेवढी प्रॉस्पेरिटीनं पुढे जातात. बरोबर. शिवाय काय आहे, आत्ताच 2 वाघिणीमुळे जमिनीच्या किमती हे दुप्पट-तिप्पट झालेत. म्हणजे काय आहे, की ओव्हरऑल इकॉनॉमी ग्रो होणार आहे. इकॉनॉमी ग्रो होणार आहे, इको टुरिझम वाढणार आहे, जंगलाचा आनंद वाचणार आहे आणि शिवाय पर्यायानं कॉन्झर्वेशन होणार आहे आणि पर्यावरणाचा देखील विकास होणार आहे. ओके, आणि शिवाय जो आपला एंट्री गेटचा पैसा येतो, त्या पैशाला आपण परत कॉन्झर्वेशनमध्ये लावू शकतो आणि प्रोटेक्शनची कामं करू शकतो. ओके. त्यामुळं ओव्हरऑल जर आपण सर्कल बघितलं, तर आपण पूर्ण सह्याद्रीचा लँडस्केप हा पॉझिटिव्ह डिरेक्शनने पुढच्या 2-4 वर्षामध्ये घेऊन जाणार आहे आणि त्याचा फायदा हा इकॉनॉमिक लेव्हलला, सोशल लेव्हलला ॲज वेल ॲज आपलं सह्याद्रीचं स्टेटस हे पूर्ण भारतामध्ये हे वाढणार आहे. ओके, ओके. परदेशातले देखील पर्यटक उद्या सातारा, सांगलीमध्ये यायला कमी करणार नाहीत वाघ बघण्यासाठी बरोबर. आणि ओव्हरऑल सगळं पॅकेज त्यांना भेटणार आहे. तर त्या दृष्टीने आपली वाटचाल चालू आहे. येस. आता माझा शेवटचा प्रश्न आहे या पॉडकास्टचा एंड करताना, की तुमच्या वैयक्तिक आयुष्यातला जंगलामधला अविस्मरणीय म्हणजे तो कोणत्याही प्रकारचा असेल, अशी घटना कोणती जी तुमच्या मनात आता पहिल्यांदा आली असेल, ती घटना कोणती होती, की ही मी विसरूच शकत नाही? काय झालं, मी एकदा गडचिरोलीमध्ये होतो हं, आणि माझी अशी सवय आहे, की मी सगळ्या तळागाळातल्या लोकांशी बोलून, त्यांच्या समस्या जाणून, अभ्यास करून पुढे जाणारा माणूस आहे. मग एका गावाचा सरपंच होता. मी एकदाच क्षेत्रीय दौऱ्यावरती असताना जाताना त्याला बघितलं. एक छोटासा डोह होता आणि त्या डोहामध्ये हा आदिवासी समाजाचा माणूस आहे. सरपंच आहे गावाचा आणि सकाळी त्याला विचारलं, "काय करताय?" "काय नाही हो जी, मासे पकडून राहिलो." मी हं, म्हटलं, "ठीक आहे, मासे पकडताय तुम्ही, चांगली गोष्ट आहे." पण म्हटलं, की "तुम्हाला दुसरं पण काय करता येईल ना, तुम्ही सरपंच आहे. हं, मासे हं. का पकडताय तुम्ही?" आणि मी संध्याकाळी 3 सांजच्या वेळेला आलो. तरी तो माणूस मासेच पकडत होता आणि मी त्याच्याशी परत 5 मिनिटं बोललो, तर त्या माणसानं फक्त टोपली भरून म्हणजे संध्याकाळच्या जेवणाला होतील हं. एवढे मासे फक्त पकडले होते पूर्ण दिवसामध्ये.
मग त्याच्याशी बोलल्यावरती मला एक गोष्ट जाणवली, की इरिस्पेक्टिव्ह ऑफ पद, तुम्ही सरपंच असा, तुम्ही काही असा, तर पोटाची खळगी भरणं ही खूप मोठी गरज आहे. हम्म. म्हणजे काय आहे, की आपल्या वनावर आधारित असलेल्या लोकांना ज्यावेळेला रोजगार उपलब्ध होईल आणि त्यांचं पोट भरेल, त्याच वेळेला कॉन्झर्वेशन होणार आहे. बरोबर. म्हणजे माणूस जरी सरपंच असला, त्या गावाचा प्रमुख असला, त्याला 2 वेगळ्या भानगडी करायची व्यवस्था जरी असली, तरी पण पोटाची खळगी भरायला माणूस जर पूर्ण दिवसभर मासे पकडत असेल, तर हम्म. ह्याचा अर्थ काय आहे, की आपलं प्रशासन करताना जंगलामध्ये सगळ्यात फोकल पॉइंट आहे, की जो माणूस जंगलावरती अवलंबून आहे. बरोबर. जे प्राणी जंगलामध्ये आहेत. तर यांच्या प्रती आपण चांगली भावना ठेवली, तर जंगलाचा विकास होईल, पर्यायाने जंगलावर आधारित माणसाचा विकास होईल आणि ओव्हरऑल इकोसिस्टम आपली चांगली आणि सुदृढ अशी डेव्हलप होईल. त्यामुळे हा उदाहरण मी कायम माझ्या लक्षात ठेवतो, की काही जरी झालं, पोट तरी भरलं पाहिजे. अल्टिमेटली सर्वसामान्यांचा विकास झाला पाहिजे. येस. सो मंडळी इथेच थांबूयात. सर तुम्ही आलात आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि वाघांचं जीवन आणि त्यांच्या अनुषंगानं बऱ्याच गोष्टींबद्दल माहिती दिलीत. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि मंडळी जर तुम्ही इथपर्यंत बघत आलेले असाल तर चॅनल आपला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला कोणता कंटेंट बघायला आवडेल तो आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि या पॉडकास्टमध्ये आपण वाघांबद्दल बऱ्यापैकी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा. पुढचा पॉडकास्ट आपला कदाचित फील्डमध्ये असू शकतो. सो नक्की विचारा. थँक्यू. नमस्ते.